नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आकाश सक्सेस अकॅडमी मध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत। आज आपण अमरावती ग्रामीण या पेपरचं विश्लेषण बघणार आहोत। याआधी आपण अमरावती ग्रामीणचं मराठी आणि जीकेजीएस या दोन टॉपिकचे विश्लेषण दिलेले आहे। आज आपण गणित व बुद्धिमत्ता हे टॉपिक बघणार आहोत। याआधी आपण जळगाव जिल्हा त्याच्यानंतर पिंपरी चिंचवड या जिल्ह्यांचे विश्लेषण दिलेले आहे। जे कोणी ते बघितले नसतील त्यांनी आपल्या YouTube चॅनलवर त्या व्हिडिओ बघून घ्या। आणि इथून पुढे पण आपण सगळे जिल्ह्यांचे सगळे पेपर आपण आपल्या YouTube चॅनलवर त्याचं स्पष्टीकरण देणारच आहोत। आता सुरुवात करूया। 26 प्रश्न म्हणजे 26 पासून रिजनिंगला स्टार्ट होत आहे। 1 ते 25 प्रश्न होते तुमचे मराठीचे। आता 26 पासून रिजनिंगला स्टार्ट होत आहे। तर आपण सुरुवात करूया। एक व्यक्ती पूर्व दिशेला 12 मीटर चालतो, त्यानंतर तो मागे वळून पश्चिम दिशेला 3 मीटर चालतो, त्यानंतर तो उत्तर दिशेला 12 मीटर चालतो। तर सुरुवातीच्या ठिकाणापासून त्याच्या अंतिम स्थानापर्यंतचे सर्वात कमी म्हणजेच लघुत्तर अंतर किती असेल। आता आपल्याला माहिती आहे की आपण दिशा कशा लिहितो, इकडे असते पूर्व, नंतर इकडे पश्चिम, वरती उत्तर आणि खाली दक्षिण। एक व्यक्ती त्याच्या सुरुवातीच्या स्थानापासून कुठे गेला, सुरुवातीच्या स्थानापासून पूर्व दिशेला गेला। किती गेला, 12 मीटर। म्हणजे जर एखादा व्यक्ती इथे असेल, ठीक आहे, तो 12 मीटर गेला, त्यानंतर मागे वळाला आणि पश्चिम दिशेला 3 मीटर आला। म्हणजे इथून मागे वळाला आणि इथपर्यंत 3 मीटर आला। आता हे जर 3 मीटर अंतर आहे, टोटल 12 होतं, तर हे किती झालं, 9, बरोबर। आणि मागे वळून त्याने काय केलं, परत उत्तर दिशेला 12 मीटर गेला। म्हणजे ही उत्तर दिशा आहे, इथे गेला 12 मीटर, हे अंतर आहे आपलं 12। तर आपल्याला विचारलंय त्याच्या अंतिम स्थानापर्यंतचे, बरोबर, सुरुवातीच्या ठिकाणापासून अंतिम स्थानापर्यंतचे। म्हणजे हे त्याचं सुरुवातीचं ठिकाण आणि हे आहे अंतिम ठिकाण, हे अंतर किती असेल। जर तुम्ही इथे व्यवस्थित बघितलं तर इथे काय काटकोन त्रिकोण तयार होतोय आणि त्याची खालची बाजू किती आहे, 9, हाईट किती आहे, 12, तर ही बाजू किती असेल, 15। कारण की आपल्याला माहिती आहे कुठे 9, 12 आणि 15, म्हणजे कर्ण आहे तुमचा 15, पाया आहे 9 आणि उंची आहे 12, म्हणजे त्याचं कमीत कमी अंतर किती असेल, 15 मीटर। पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न आहे, अमरावती पासून नागपूर जाणारी 3 वाजून 12 मिनिटांची गाडी पकडण्यासाठी सृष्टी रेल्वे स्टेशनवर 12 मिनिटे उशिरा पोहोचली। म्हणजे जर गाडी 3 वाजून 12 मिनिटांची होती, सृष्टी 12 मिनिटं लेट पोहोचली, म्हणजे कितीला पोहोचली असेल, 3 वाजून 24 मिनिटांनी। पुढे काय म्हटलं, स्टेशनवरून ही गाडी प्रत्येक तासाला 12 मिनिटांनी सुटते। म्हणजे सुरुवातीला निघाली होती 3 वाजून 12 मिनिटांनी, नंतर परत कधी निघेल, 4 वाजून 12 मिनिटांनी। तर पुढील गाडी येईपर्यंत सृष्टीला किती वेळ थांबावे लागेल, बरोबर। मग आता लक्ष द्या, 3 वाजून 24 मिनिटं आणि 4 वाजेपर्यंत, 4:12 पर्यंत हे किती होतील, 12 मिनिट, टोटल 48 मिनिट। क्रमांक 3, म्हणजे सृष्टीला टोटल किती वेळ थांबावं लागेल, 48 मिनिटे। पुढचा प्रश्न आहे, रवी व कुणाल हे हॉकी व्हॉलीबॉल खेळतात। ठीक आहे, आपण व्यवस्थित हॉकी व व्हॉलीबॉल, हॉकी व्हॉलीबॉल कोण पण खेळतो, रवी पण खेळतो आणि व्हॉलीबॉल दोघेही खेळतात। पुढे सचिन व रवी हॉकी आणि बेसबॉल खेळतात। आता कोण ऍड झाला, सचिन। काय खेळतात, हॉकी आणि बेसबॉल। हॉकी सचिन पण खेळतो आणि रवी, रवी काय बेसबॉल रवी पण खेळतो। जर इथे बेसबॉल असेल, रवी पण खेळतो आणि सचिन पण खेळतोय। पुढे तर गौरव व कुणाल हे क्रिकेट व व्हॉलीबॉल खेळतात। आता कोणता खेळ ऍड झाला, क्रिकेट, आणि कोण ऍड झालं, गौरव। गौरव व कुणाल हे क्रिकेट आणि व्हॉलीबॉल खेळतात। गौरव आणि कुणाल, हा आहे गौरव, क्रिकेट खेळतो आणि अजून व्हॉलीबॉल खेळतो, आणि कुणाल पण काय व्हॉलीबॉल तर ऑलरेडी खेळतोय, तो क्रिकेट पण खेळतो। त्याच्यानंतर सचिन, गौरव आणि राजेश। आता सचिन आणि गौरव ऑलरेडी आहे, अजून कोण ऍड होईल, राजेश।
ठीक आहे. सचिन, गौरव आणि राजेश हे फुटबॉल बेसबॉल खेळतात. ठीक आहे, फुटबॉल आणि बेसबॉल. सचिन काय काय खेळतो? बेसबॉल तर खेळतोय. आता परत कोणता खेळ ऍड झाला? फुटबॉल. म्हणजे सचिन फुटबॉल पण खेळतोय. त्याच्यानंतर गौरव काय? फुटबॉल आणि बेसबॉल. गौरव काय? फुटबॉल आणि बेसबॉल. पुढे आणि राजेश फुटबॉल आणि बेसबॉल. राजेश बेसबॉल इथे आणि फुटबॉल इथे. पुढे आपल्याला असं विचारलं, हॉकी, बेसबॉल आणि फुटबॉल हे खेळ कोण खेळतं? म्हणजे तो व्यक्ती हॉकी पण खेळणारा पाहिजे, त्याच्यानंतर बेसबॉल पण खेळणारा पाहिजे आणि फुटबॉल पण खेळणारा पाहिजे. ठीक आहे, हॉकी, बेसबॉल आणि फुटबॉल हे तिन्ही खेळ खेळणारा कोण आहे? मग आपल्याला एकच जण दिसतोय, कोण? सचिन, की जो हॉकी पण खेळतोय, बेसबॉल पण खेळतोय, फुटबॉल पण खेळतोय. पर्याय क्रमांक 2. कळलं? पुढे ज्यांना दिसत नसेल व्यवस्थित इकडे सरकवतो वाटलंच. ठीक. पुढचा प्रश्न आहे, यापैकी कोण बेसबॉल आणि फुटबॉल खेळत नाही? बेसबॉल आणि फुटबॉल कोण नाही खेळत आहे? आपल्याला काय काय ऑप्शन दिलेले? कुणाल. हा बरोबर, कुणाल काय बेसबॉल आणि फुटबॉल खेळत नाही. पर्याय क्रमांक 1. लगेच आपल्याला उत्तर मिळालं. जर तुम्ही डायग्राम व्यवस्थित काढली तर तुम्हाला लगेच प्रश्न सॉल्व्ह होतील. आणि या एका डायग्रामवर आपले 2 प्रश्न होते. ठीक आहे. डायग्राम नसेल दिसली तर व्यवस्थित आता मी झूम आउट केलेलं आहे, व्यवस्थित एकदा बघून घ्या स्क्रीनवर. पुढचा प्रश्न आहे, वीर, सुजित, अभिजित, राहुल, प्रमोद, कुणाल हे व्यक्ती एका वर्तुळाकार टेबलाभोवती बसलेले आहेत. सर्वांचे चेहरे टेबलाच्या मध्यभागाकडे आहेत. जर टोटल किती जण आहे? 1 2 3 4 5 आणि 6. आपण व्यवस्थित काढून घेऊया. जर मी हा टेबल काढला, 1 2 3 4 5 आणि 6 हे झाले 6 जण. मग वीर व सुजित हे एकमेकांच्या विरुद्ध बाजूला बसलेले आहेत. जर मी इथे वीरला घेतलं तर इकडे कोण झाला? सुजित. एकमेकांच्या विरुद्ध बाजूला. पुढे वीरच्या निकट डाव्या बाजूला अभिजित बसलेला आहे. आता सगळेजण मध्ये बघताय, बरोबर? तर वीरची डावी बाजू कोणती झाली? ही. आणि तिथे कोण बसलेला आहे? अभिजित. इथे आला अभिजित. पुढे राहुल व कुणाल एकमेकांच्या विरुद्ध बाजूला बसलेले आहेत. ठीक आहे, आता राहुल आणि कुणालचं बघू की कोणत्या बाजूला बसलेले. पुढे असं म्हटलं की राहुलच्या निकटतम उजव्या बाजूला प्रमोद बसलेला आहे. उजव्या बाजूला जर प्रमोदला बसवायचंय तर आपल्याला राहुलला इथे घ्यावं लागेल. मग इथे जर राहुल असेल, इथे आला उजव्या बाजूला प्रमोद. आणि राहुल व कुणाल हे काय होते? एकमेकांच्या विरुद्ध बाजूला, म्हणजे इथे असेल कुणाल. पुढचा प्रश्न आहे आपल्याला, कुणाल व वीर यांच्यामध्ये कोण बसलेले आहेत? मग कुणाल आणि वीर यांच्यामध्ये कोण बसलेले आहे? अभि. बरोबर, अभिजित. पर्याय क्रमांक 1 हेच आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालील पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा. आता डॅश ए सी सी ए परत डॅश सी 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 ए ही अशी आपल्याला एक सिरीज दिलेली आहे आणि विचारलंय की रिकाम्या जागा म्हणजे ज्या गाळलेल्या जागा आहेत तिथं कोणता पर्याय असेल. जर तुम्ही व्यवस्थित सिक्वेन्स बघितली तर इथे काय सुरुवातीला सी लिहावं लागेल. ठीक आहे, त्याच्यानंतर म्हणजे काय इथे जी डॅश होती मी तिथे सी लिहिला. सी ए, एकदा सी ए, एकदा ए, परत सी किती वेळेस झाला? 2 वेळेस सी झाला. त्याच्यानंतर 2 वेळेस त्याच्यानंतर जर ए तो वेगळ्या लेटरने लिहितो वाटलंस का, सी नंतर ए, परत 2 वेळेस सी, नंतर काय 2 वेळेस ए, परत 3 वेळेस सी, 1 2 3 आणि काय 3 वेळेस ए, 1 2 3. बरोबर, 3 वेळेस सी, 3 वेळेस ए, नंतर 4 वेळेस सी, 1 2 3 4 आणि 4 वेळेस ए. अशी सिक्वेन्स आहे. बरोबर, आपल्याला काय विचारलंय कोणती, म्हणजे इथे पहिली रिकामी जागा होती, त्याच्यानंतर 4 लेटर होते 1 2 3 4, परत रिकामी जागा, परत 1 2 3 4, परत रिकामी जागा, परत 1 2 3 4 5, म्हणजे हे 5 घरं सोडले, परत रिकामी जागा आणि शेवटी ए. मग इथे डॅशच्या जागी काय सी ए ए ए, म्हणजे सी आणि ट्रिपल ए. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. समजलं? दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती आयत आहे?
आता जेव्हा अशी आकृती येते तेव्हा काय करायचं, इथे नंबरिंग देऊन द्यायची 1 2 3 आणि इथे 1 आणि 2 बरोबर. आता यांची बेरीज करा, 1 आणि 2 किती झाले 3 आणि आडव्यांची बेरीज करा 1 आणि 2 3 3 आणि 3 6 ठीक आहे. आणि नंतर ह्या दोघांचा गुणाकार म्हणजेच काय 3 6 किती आले 18. मग ह्या आकृतीत किती आहे ते तर 18 पर्याय क्रमांक 2. समजलं. खालील आकृत्यांमध्ये आकृत्यांची मालिका दिलेली आहे तर त्याचा क्रम ठरवायचा आहे बरोबर. जर तुम्ही व्यवस्थित बघितलं ही जी डायग्राम होती नंतर ती काय झाली आहे आडवी झाली आहे, म्हणजे ही जी 1 नंबरची डायग्राम ती काय होईल आडवी होईल. तसा पर्याय क्रमांक आपला एकच आहे, कोणता पर्याय क्रमांक 2. आता हे बघितलं उत्तर येतं, याच्यात काही एक्सपेन्शन करायची गरज नाही. पुढचा प्रश्न आहे, प्रश्नात एक उघडलेला फासा दाखवलेला आहे, उत्तराच्या पर्यायापैकी कोणता पर्याय 2 या चिन्हाच्या विरुद्ध बाजूला येईल. आता ज्या लोकांना किंवा ज्या विद्यार्थ्यांना हे माहिती नसेल त्यांनी व्यवस्थित लक्ष द्या की जेव्हा आपण अशी डायग्राम असते ठीक आहे तर 4च्या विरुद्ध नेहमी काय असतो 2, 4च्या विरुद्ध असतो 2, 5च्या विरुद्ध असतो 6 आणि 1च्या विरुद्ध काय 3. म्हणजे असं अपोजिट असतं ठीक आहे. 4 आणि 2 यांच्यामध्ये गॅप होता बरोबर. 4च्या अपोजिट काय येणार आहे 2. जेव्हा तुम्ही याचा एक प्रॉपर बॉक्स बनवाल तेव्हा होईल काय की जिथे 4 लिहिलेलं आहे त्याचा अपोजिट असेल 2. 5 आणि 6 या दोघांमध्ये गॅप आहे ना, 5च्या अपोजिट असेल 6 किंवा 6च्या अपोजिट असेल 5. हे दोन सेपरेट आहे तर एकाच्या अपोजिट 3 आणि 3च्या अपोजिट 1. हे व्यवस्थित लक्षात राहू द्या. अशी डायग्राम नेहमी पेपरमध्ये विचारली जाते. तर आपल्याला काय विचारलंय पर्याय 2 या चिन्हाच्या विरुद्ध बाजूला काय येईल. मग 2च्या बाजूला काय येईल 2च्या बाजूला 4 पर्याय क्रमांक 1 ठीक आहे. पुढे आता एक आपल्याला सिरीज दिलेली आहे आणि त्याच्यातला सहसंबंध ओळखायचा आहे. मग जर तुम्ही व्यवस्थित बघितलं 4 पंचे किती होतात 20 आणि 4 आणि 5 9. म्हणजे काय त्यांचा गुणाकार केलेला आहे तो शेवटी आहे आणि नंतर बेरीज सुरुवातीला घेतली. इथे पण 7 दुने 14 आणि 7 आणि 2 9. इथे पण 8 त्रिक 24 8 आणि 3 11. मग आपल्याला काय करावं लागेल आधी यांचा गुणाकार 6 गुणिले 0 किती 0 आणि यांची बेरीज किती 6 अधिक 0 6 म्हणजे किती आहे 60. पण आपल्याला पर्यायात उत्तर आहे का 60 नाही. चौथा ऑप्शन यापैकी नाही. पुढचा प्रश्न आहे पोलीस हा शब्द 76 39 35 आणि क्रिमिनल हा शब्द 39 94 95 13 असा लिहिला जात असेल तर प्राइस साठी कसं लिहिला जाईल ठीक आहे. आता जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर पी साठी कोणता लेटर पी साठी कोणता नंबर आहे 7. पी साठी 7. नंतर आर आर साठी काय आर 2 नंबरला आहे. इथे बघू आर साठी काय 9. आर साठी 9. परत पुढे आय आय किती नंबरला आहे 4. आय साठी काय आय साठी परत 9 ठीक आहे. नंतर सी सी साठी काय सी साठी आहे 3. सी साठी इथे पण किती आहे 3च आहे. आणि ई ई साठी काय ही शेवटी आहे किती आहे 5. म्हणजे आपलं उत्तर काय पाहिजे 799 35 पर्याय क्रमांक 3 ठीक आहे. इथे जसे लेटर आलेले आहे म्हणजे पी साठी 7 घेतला होता ओ साठी 6 आहे एल साठी परत 3 आहे तर सेम ते लेटर किंवा त्या लेटरला कोणकोणते नंबर आहे हे चेक करून आपल्याला प्राइस हा शब्द क्रिएट करायचा होता ठीक आहे. खालीलपैकी कोणते लीप वर्ष नाही. आता 1996 लीप वर्ष आपण कसं ओळखतो आपल्याला माहिती आहे 4च्या विभाजनेची कसोटी काय संख्येतील शेवटच्या 2 अंकांना 4 ने भाग गेला तर पूर्ण संख्येला 4 ने निशेष भाग जातो ठीक आहे. आता 96 आहे 96 ला भाग जातो का जातो. हे आहे का लीप वर्ष आहे. आता इथे किती आहे 2000. पण जेव्हा आपले शतक वर्ष असतील शतक वर्ष म्हणजे काय की 2000 1900 1800 1700 आता हे तर सगळे शतक वर्ष आहे आणि 4 ने या सगळ्यांना भाग जाणारच आहे. मग अशा वेळेस आपण काय करतो जर शेवटी एकक स्थानी आणि दशक स्थानी 2 शून्य असतील तर आपण ह्या शून्यांना भाग न देता काय करतो जे सुरुवातीच्या याला भाग देतो आणि जर सुरुवातीच्या 2 अंकांना भाग गेला तर ते तुमचं लीप वर्ष असतं. मग आता 20ला 4 ने भाग जातो म्हणजे हे पण तुमचं लीप वर्ष आहे बरोबर. त्याच्यानंतर 1900 आता इथे पण 2 शून्य आहे तर मी शेवटच्या 2 अंकांना भाग न देता 19ला भाग देईल. 19ला 4 ने भाग जातो का नाही जात. हे लीप वर्ष आहे का नाहीये.
आणि हे काय 1908, शेवटी 8 आहे म्हणजे हे लीप वर्ष आहे. पण प्रश्नात आपल्याला विचारलेलं काय, कोणतं लीप वर्ष नाही, मग 1900 हे लीप वर्ष नाहीये, बाकी सगळे लीप वर्ष आहे. समजलं? इथे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा तुमचं शतक वर्ष असेल आणि शेवटी जर दोन्ही वेळेस शून्य असतील म्हणजे एकक स्थानी आणि दशक स्थानी, तर काय करायचं, जे पुढचे दोन अंक असतात त्याला 4 ने भाग देऊन चेक करायचं. जर 4 ने भाग गेला तर ते तुमचं लीप वर्ष आहे आणि 4 ने भाग नाही गेला तर ते तुमचं लीप वर्ष नाही. 1 जानेवारी 2000 हा शनिवार होता, तर 1 जानेवारी 2010 रोजी कोणता वार येईल? आता व्यवस्थित आपण लिहून 2000 नंतर काय 2002, 2003, 2004, 2005, 2006, 2007, 2008, 2009 आणि 2010. बरोबर? आता लक्ष द्या, आपल्याला माहिती आहे जर आपण एक वर्ष पुढे सरकलो तर काय आपला दिवस पण एक वर्ष पुढे सरकतो, पण हे कधी, जेव्हा आपलं वर्ष साधं असेल तेव्हा, आणि जेव्हा लीप वर्ष असेल तेव्हा काय होतं, आपल्याला 2 दिवस पुढे जावं लागतात. असं का होतं? कारण की आपल्याला माहिती आहे जेव्हा लीप वर्ष असेल तेव्हा काय असतं की जो फेब्रुवारी महिना आहे त्याच्यात 28 दिवस नसून 29 दिवस होतात, म्हणजे एक दिवस एक्स्ट्रा ऍड होतो, त्याच्यामुळे आपण एक दिवस पुढे सरकतो. मग लक्ष द्या, 1 जानेवारी 2000 हा शनिवार होता, इथे सांगितलंय शनिवार. ठीक आहे, तर 1 जानेवारी 2010 ला कोणता वार असेल? आता 2000 पासून जर आपण 2001 तर किती दिवस ऍड होतील? 2 दिवस ऍड होतील. आता जरी हे साधं वर्ष आहे तरी मी 2 दिवस का घेतले? कारण की 2000 हे आहे तुमचं लीप वर्ष, पण महिना कोणता आहे? जानेवारी. जानेवारी अजून सॉरी लीप वर्ष आहे, पण फेब्रुवारी आपण अजून क्रॉस केला का? नाही. मग जेव्हा आपण 2001 मध्ये जाऊ तेव्हा फेब्रुवारी क्रॉस झालेला असेल, म्हणजेच काय तो एक दिवस पण ऍड झालेला असेल, म्हणून मी इथे 2001 च्या वेळेस किती घेतले? 2 दिवस. आता बाकीच्या ठिकाणी 2003 ला पण 1, 2007 ला 1. ठीक आहे, आणि जेव्हा आपण 4 हे वर्ष क्रॉस करू आणि 5 मध्ये जाऊ तेव्हा किती दिवस ऍड होतील? 2. समजतंय? जेव्हा 4 क्रॉस करून 5 मध्ये जाऊ तेव्हा किती दिवस ऍड होतील? 2. 2006 मध्ये 1, 2007 मध्ये 1, 8 मध्ये पण 1, 9 मध्ये परत किती? 2 आणि 10 मध्ये 1. टोटल किती झाले आपण एकदा मोजूया. 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, 4 आणि 1 5, 5 आणि 2 7. मी डायरेक्ट कट करतो. 5 आणि 2 7. आता लगेच 7 कट का केले? कारण की आपल्याला माहिती आहे की आपली वीकली सायकल काय 7 दिवसांनी रिपीट होते, म्हणजे प्रत्येक 7 दिवसांनी आपला सेम वार येतो. आज जर सोमवार असेल तर 7 दिवसांनी परत कोणता वार येणार आहे? सोमवारच येणार आहे. ठीक आहे, म्हणून मी काय केलं, 7 किंवा 7च्या पटीतील ज्या काही संख्या असतील त्या जर आल्या तर त्या कॅन्सल करायच्या आणि उरलेली संख्या घ्यायची, म्हणून मी 7 लगेच कॅन्सल केले. 1 आणि 1 2, 2 आणि 1 3, 3 आणि 2 5, 5 आणि 1 किती आले? 6. म्हणजे काय, आता एक तर 6 दिवस पुढे जा किंवा 1 दिवस मागे या, आपल्याला सेमच वार मिळेल. जर शनिवार पासून मी 6 दिवस पुढे गेलो, ठीक आहे, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, कोणता वार येईल? शुक्रवार, म्हणजे पर्याय क्रमांक 2. किंवा मी जसं म्हटलं 6 दिवस पुढे जा किंवा 1 दिवस मागे या, जर तुम्ही शनिवार होता, शनिवार मधून 1 दिवस कमी केला तरी कोणता वार येईल? शुक्रवार. समजलं? आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मुलाच्या जन्माच्या वेळी आईचे वय 30 वर्ष होते. आता मुलाचे व आईच्या वयाची बेरीज 40 आहे, तर 10 वर्षांनी मुलाचे वय किती असेल? कालच जेव्हा आपण पिंपरी चिंचवडचा असा प्रश्न बघत होतो त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की कोणत्याही 2 व्यक्ती असेल किंवा कोणत्याही 2 गोष्टी असेल, जर त्यांच्यातला फरक आणि त्यांच्यातली जर बेरीज दिलेली असेल तर मोठी व्यक्ती किंवा लहान व्यक्ती यांचे वय कसे काढायचे? मग आता लक्ष द्या, मुलाच्या जन्माच्या वेळी आईचे वय 30 वर्ष होते. मुलगा तेव्हा किती असेल? 0 असेल. बरोबर का? कारण की नुकताच जन्मलेला आहे, मग त्याचं वय आपण घेणार आहे का? नाही घेणार. बरोबर, म्हणजेच काय, आई आणि मुलगा यांच्या वयातला फरक किती असेल? 30. म्हणजे आपण असंही म्हणू शकतो की मुलाच्या जन्माच्या वेळी आईचं वय 30 होतं, तर मुलाचं तेव्हा काहीच वय नव्हतं, म्हणजे किती असेल? 0. म्हणजे आईच्या वयातून जर मुलाचं वय वजा केलं, मुलाचं असंही 0 वय होतं, तर त्यांच्यातला फरक किती असेल? 30. पुढे काय, आता आई व मुलगा यांच्या वयाची बेरीज. आई आणि मुलगा यांच्या वयाची बेरीज किती दिली आपल्याला? 40. बरोबर, आणि आपल्याला काय विचारलंय? 10 वर्षांनी मुलाचे वय किती? आपल्याला माहिती आहे आई आणि मुलगा मध्ये कोण मोठे आहे? आईच मोठी असेल, मुलगा लहान असेल.
जर तुम्हाला दोघांच्या वयातील फरक आणि दोघांची बेरीज दिलेली असेल, जर आईचं वय काढायचं असेल म्हणजे मोठ्या व्यक्तीचं वय काढायचं असेल आणि लहान व्यक्तीचं वय काढायचं असेल, मोठ्या व्यक्तीचं वय काढायचं असेल तर यांची करायची बेरीज किती आले 70 आणि 70 ला द्यायचा 2 आले भाग म्हणजे किती 70 यांच्या दोघातला फरक घ्यायचा म्हणजे 40 मधून 30 गेले किती 10 आणि 10 ला 2 ने भाग दिला तर किती 5 म्हणजे मुलाचं वय किती आहे 5. जर तुम्ही बघितलं तर इथे व्यवस्थित आपल्याला लक्ष देईल काय की आई आणि मुलगा यांच्या वयातील फरक किती आहे 30. आईचं होतं 35 त्याच्यातून 5 वजा झाले तर 30 आणि 35 आणि 5 किती आले 40. पण हे वय आपल्याला कधीचे मिळाले हे आहे आजचे वय. ठीक आहे आजचे वय मिळाले म्हणजे आजचं वय आहे आईचं 35 आणि मुलाचं आहे 5. पुढे आपल्याला असं वाटतं की 10 वर्षांनी मुलाचं वय किती असेल. आता 10 वर्षांनी मुलगा जर आज 5 वर्षाचा आहे तर 10 वर्षांनी त्याच्यात 10 ऍड होतील म्हणजे किती आले 15 वर्ष. पर्याय क्रमांक 3. ठीक आहे 6, 13, 25, 51, 101 या मालिकेतील 9व्या स्थानावर कुठली संख्या येईल. ठीक आहे आता लक्ष द्या याच्या अगोदरचे आपण 2 पेपर घेतलेले जळगाव जिल्हा किंवा पिंपरी चिंचवड त्याच्यामध्ये मॅथ्स आणि रिझनिंग एवढं टफ नव्हतं पण जेव्हा मी हा पेपर चेक केला त्याच्यामध्ये रिझनिंगची पण थोडी लेवल हार्ड आहे म्हणजे आपण मॉडरेट टू हार्ड असं म्हणू शकतो किंवा मॅथ्सची पण लेवल थोडी अप केलेली आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी किंवा ज्या विद्यार्थ्यांचे पेपर बाकी असेल त्यांनी प्रत्येक जिल्ह्याचं विश्लेषण व्यवस्थित बघून घ्या का कारण की प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही ना काही चेंजेस केलेले आणि क्वेश्चनची लेवल थोडी अप किंवा लो आहे. ते जर तुम्ही सगळे क्वेश्चन एकदा डोळ्या घालून घेतले किंवा एकदा सॉल्व्ह केले तर तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये नक्कीच फायदा होईल. आता लक्ष द्या इथे जर तुम्ही सिरीज चेक केली तर काय होतंय 6. आपण एकदा व्यवस्थित लिहूया कारण हा प्रश्न थोडा मोठा आहे. सुरुवातीला आहे 6 6 गुणिले 2 अधिक 1 अशी सिक्वेन्स त्यांची 6 दुने 12 12 अधिक 13 परत पुढे काय 13 आले होते मग 13 घेतले 13 गुणिले 2 वजा 1 13 दुने 26 26 मधून 1 गेला किती 25. ठीक आहे म्हणजे 6 इथे होते 6 13 25 काय केले त्यांनी वजा केलेला आहे. आता पुढे 25 25 25 दुने 50 50 मध्ये 1 मिळवला झाले 51 परत 51 गुणिले 2 51 दुने 102 आणि 102 मधून 1 गेला तर किती 101 बरोबर. पुढे आता काय 101 ची परत दुप्पट 101 गुणिले 2 आणि वजा होता 101 गुणिले 2 किती 202 202 मध्ये जर 1 मिळवलं तर किती आले परत 203 गुणिले 2 आणि वजा 1 मग बेत्रिक 6 आणि बे दुने 4 म्हणजे किती होतील 406 आणि 406 मध्ये काय किती 405 परत 405 गुणिले 2 मग हे किती होतील 810 बरोबर आणि 810 मध्ये 1 मिळवलं तर किती 811. आता परत काय करावं लागेल 811 गुणिले 2 वजा 1 मग किती आले 11 दुने 22 आणि 8 दुने 16 म्हणजे 1622 आणि त्याच्यातून जर 1 वजा केला तर 1621. ठीक आहे आता हा प्रश्न थोडा म्हणजे अवघड नव्हता सोपा होता पण कॅल्क्युलेशन जास्त होतं. ठीक आहे म्हणजे वेळ लागू शकत होता. जर तुम्ही आता विचार केला तर इथे दिसेल या मालिकेतील 9व्या स्थानावर कुठली संख्या येईल म्हणजे 6 होते तुमचे 1 नंबर बरोबर. आता मोजूया आपण 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 म्हणजे 9व्या स्थानावर संख्या येईल 1621. पर्याय क्रमांक 1 समजलं. या पद्धतीने इथे प्रॉपर सिक्वेन्स आहे. पुढचा प्रश्न आहे जर घड्याळात 4:20 झाले असतील तर मिनिट काटा यातील कोण किती अंशाचा असेल. लक्ष द्या आता हा आपला तिसरा पेपर चालू आहे आणि
प्रत्येक पेपरमध्ये तास काटा मिनिट काटा यांच्यातील कोण काढायला आपल्याला विचारलेलं आहे. तर हा टॉपिक तुम्ही व्यवस्थित एकदा करून घ्या. याच्यासाठी आपल्याला काय लागतं, एक सूत्र माहिती पाहिजे. 30 वजा 11/2 गुणिले मिनिट आहे. आता तास किती आहे, 4:20 झाले म्हणजे 4 कंप्लीट आहे. तर काय 30 गुणिले 4 वजा 11/2 गुणिले मिनिटे किती आहे, 20 मिनिटं झाली होती म्हणून गुणिले 20. आता भाग देऊया. 3 चोक 12 होतील 120 वजा बेक बे बेक बे आणि हे किती आले 110. मग 120 मधून जर 110 वजा गेले तर किती होतील 10. पर्याय क्रमांक 1. उत्तर किती आहे 10. पुढे QB7 PC6 यांनी 5. ठीक आहे. आता जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर इथे काय बी नंतर सी नंतर डी नंतर ई म्हणजे ई नंतर काय येईल एफ. बरोबर. एफ कुठे कुठे या ऑप्शन मध्ये एफ आहे, इथे आहे का नाही, इथे आहे इथे नाही. बरोबर. लगेच तुम्ही 2 ऑप्शन कॅन्सल केले. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर एन, आता असं उलट लावूया, एन ओ पी क्यू. बरोबर. म्हणजे काय, किंवा जर तुम्ही क्यू पासून उलट गेले तर क्यू पी ओ एन आणि यांच्या अगोदर कोणतं लेटर असेल एम, इथे असेल एम. एम कुठे, ओके इथे आहे का नाही, हा ऑप्शन कॅन्सल. पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर आहे एम एम. तुम्ही म्हणाल सर आता संख्या कशा असतील. ठीक आहे. आता जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर होतं काय की 5 नंतर 6 आहे, इथे पण काय 7 नंतर 8. बरोबर. मग 8 नंतर परत एक घर 9 म्हणजे इथे काय असणार आहे 9 आणि इथे 9 आहे म्हणजे आपलं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक 3. दिलेल्या आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता ऑप्शन असेल. आता इथे सॉल्व्ह केलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे इथे आहे प्रश्नचिन्ह, वाटलं तर थोडं आपण इरेज करूया. इथे हा बॉक्स रिकामा होता आणि इथे होतं प्रश्नचिन्ह. ठीक आहे. इथे प्रश्नचिन्ह होतं आणि विचारलंय की इथे कोणती डायग्राम असेल. कोणती असेल तर त्याने काय केलं होतं, हे असा आणि त्याच्यानंतर इथून असा म्हणजे काय पर्याय क्रमांक 2. आता हे तर सोपं होतं, लगेच तुम्हाला क्लिक होऊन जाईल. राहुल हा निलेशचा भाऊ आहे. व्यवस्थित आपण लिहू. राहुल हा कोणाचा भाऊ आहे निलेशचा. पुढे गोपी ही निलेशची मुलगी आहे. निलेशची मुलगी कोण आहे गोपी. पुढे पार्वती ही राहुलची मुलगी असून, आता राहुलची मुलगी कोण पार्वती. पार्वती राहुलची मुलगी असून तिचे लग्न कुणासोबत झाले. ओके म्हणजे पार्वती राहुलची मुलगी आहे, तिचं लग्न कोणासोबत झालं कुणासोबत. मंगल ही निलेशची बहीण आहे. मंगल ही कोणाची बहीण आहे निलेशची बहीण म्हणजे हा निलेश आणि त्याची बहीण कोण आहे मंगल. ठीक आहे. मंगल ही निलेशची बहीण आहे. तर मंगल पार्वतीची नात्याने कोण. आता मंगल ही आहे ते पार्वती. मंगल जर निलेशची बहीण आहे आणि निलेश आणि राहुल हे काय भाऊ भाऊ आहे, तर मंगल ही राहुलची पण कोण झाली बहीणच झाली आणि पार्वती तिची कोण झाली भाची म्हणजेच आत्या. पर्याय क्रमांक 3. समजलं का, कारण की मंगल तिची बहीण आहे आणि राहुलची बहीण मंगल, पार्वतीची मंगल कोण झाली आत्या. पर्याय क्रमांक 3. अंकितचा लहान भाऊ योगेश हा मंगेश पेक्षा मोठा आहे. ठीक आहे. अंकितचा लहान भाऊ आहे म्हणजे मोठा कोण आहे अंकित. अंकितचा लहान भाऊ म्हणजे मोठा अंकित आहे, लहान भाऊ योगेश आहे आणि हा मंगेश पेक्षा मोठा आहे म्हणजे योगेश मंगेश पेक्षा मोठा आहे. पुढे श्वेता ही राहुल पेक्षा लहान आहे पण अंकित पेक्षा मोठी आहे. कोण श्वेता. ठीक आहे. श्वेता आहे
कोणापेक्षा? अंकित पेक्षा मोठी आहे. पण कोणापेक्षा लहान आहे? राहुल पेक्षा लहान आहे. म्हणजे सगळ्यात मोठा कोण आहे? राहुल. आणि आपल्याला काय विचारलंय? तर घरात सगळ्यात लहान कोण? सगळ्यात लहान कोण आहे? मंगेश. पर्याय क्रमांक 4. 30 मुलींच्या रांगेत जेव्हा साक्षीला 4 जणींनी डावीकडे सरकवले असता ती डावीकडून 10वी आली, तर सुरुवातीला ती उजवीकडून कुठल्या क्रमांकावर होती? आता टोटल 30 मुली आहे. आता ती कोणत्या स्थानावर आहे? डावीकडून 10वी आहे. डावीकडून 10वी म्हणजे काय? इथे असेल साक्षी. डावीकडून ही कितवी आहे? 10वी आहे. म्हणजे डावीकडे किती मुली आहे? 9. आणि टोटल किती आहे? 30 मुली आहे. म्हणजे ही 10, तर उजवीकडे किती असतील? 20. बरोबर. ह्या 9 आणि हे 20 किती आले? 29. आणि एक स्वतः साक्षी 10वी म्हणजे किती आले? 30. मग आपल्याला असं सांगितलं 30 मुलींच्या रांगेत जेव्हा साक्षीला 4 जणांनी डावीकडे सरकवले. कुठे सरकवले? डावीकडे. म्हणजे आधी ती कुठे होती? उजवीकडे होती. तर तेव्हा ती 10वी आली. बरोबर. मग 4 जण जर आपण जर याच्यात 4 ऍड केले तर आधी तिचा नंबर किती होता? 14. म्हणजे अगोदर साक्षी किती नंबरला होती? 14. पण कुठून? डावीकडून. मग डावीकडून जर 14 नंबरला होती तर तिच्या डावीकडे असतील 13, मध्ये असेल साक्षी. ठीक आहे. किती नंबर? 14. आणि इकडे किती? अजून 16 जण. बरोबर. तर आपल्याला हे विचारलंय तर सुरुवातीला ती उजवीकडून कुठल्या क्रमांकावर होती? मग उजवीकडून सुरुवात कितव्या क्रमांकावर होती? डावीकडून होती 14वी. उजवीकडे तिचे 16 मुले. मग हे 16 तर साक्षी कितवी असेल? 17वी. जर उजवीकडून मोजलं तर 17वी आणि डावीकडून मोजलं तर 14वी. पण आपल्याला काय विचारलंय? उजवीकडून. म्हणजे पर्याय क्रमांक 2. सर्व बाजा वाद्य आहेत. सर्व बाजा वाद्य आहेत. पुढे सर्व वाद्य बासरी आहेत. सर्व वाद्य काय? बासरी. आपल्याला निष्कर्ष विचारले सर्व बाजा बासरी आहेत. सगळे बाजा बासरी आहेत का? आहेत. बरोबर आहे पल्लव. दुसरं, सर्व बासरी वाद्य आहेत. सर्व बासरी वाद्य आहे का? नाही. ठीक आहे. मग त्याच्यामुळे फक्त काय? निष्कर्ष 1 बरोबर. पर्याय क्रमांक किती? 1. जर फुटबॉलला क्रिकेट म्हटले, क्रिकेटला बास्केटबॉल म्हटले, बास्केटबॉलला बॅडमिंटन म्हटले, बॅडमिंटनला व्हॉलीबॉल म्हटले, व्हॉलीबॉलला हॉकी म्हटले आणि हॉकीला गोल्फ असे म्हटले, तर या नवीन नावानुसार कोणता खेळ चेंडू वापरून खेळला जात नाही? आता कोणत्या खेळामध्ये आपण काय बॉल यूज नाही करत, चेंडू यूज नाही करत, तर तो कोणता खेळ आहे? बॅडमिंटन. बरोबर. आता बॅडमिंटनला काय म्हटले? बॅडमिंटनला व्हॉलीबॉल म्हटले. म्हणजे आपलं उत्तर काय? व्हॉलीबॉल. कळलं? सोपा प्रश्न आहे. कंप्लीट या शब्दांतील अक्षरे अशा किती वेगवेगळ्या प्रकारे मांडता येतील? तर वॉवल्स. ठीक आहे. म्हणजेच काय? स्वर नेहमी एकत्र येतील. लक्ष द्या. जसं मी मगाशी म्हटलं की अमरावती या पेपरमध्ये मॅथ्स आणि रिझनिंग हे थोडं मीडियम टू हार्ड लेवलला म्हणू शकता तुम्ही, कारण की 25-25 प्रश्न आहे. 20 प्रश्न खूप सोपे आहे. ठीक आहे. जे बाकीचे 3 ते 4 प्रश्न आहे, मग ते मॅथ्स मध्ये असेल किंवा रिझनिंग मध्ये असेल, ते थोडे टफ आहे किंवा कॅल्क्युलेटिव्ह आहे. आता हा प्रश्न पण बऱ्याच जणांना लवकर समजणार नाही. ठीक आहे. ज्यांना या प्रश्नाचा आधी बेसिक माहिती असेल त्यांना लगेच समजेल, पण हा थोडा लेंदी प्रश्न आहे. आता मी व्यवस्थित सांगतो की शॉर्ट ट्रिक्सने याचं उत्तर कसं काढायचं आणि परमिटेशन कॉम्बिनेशन या टॉपिकवर हा क्वेश्चन आहे. कंप्लीट या शब्दांतील अक्षरे अशा किती वेगवेगळ्या प्रकारे मांडता येतील की स्वर म्हणजे काय? वॉवल्स नेहमी एकत्र येतील. आता याच्यासाठी तुम्हाला हे माहिती पाहिजे की इंग्लिश मध्ये स्वर कोणकोणते? आपल्याला माहिती आहे काय? ए, ई, आय, ओ, यू हे फक्त 5 स्वर आहे. बरोबर. ओ हा एक स्वर आहे, त्याच्यानंतर ई आणि परत ई. म्हणजे टोटल स्वर किती आहे? स्वर आहे आपले 3. स्वर किती आहे? 3. ते ओ, ई, ई. बरोबर. व्यवस्थित लक्ष द्या. कंप्लीट. आता टोटल किती अक्षर आहे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. टोटल आहे 8 अक्षर. पण आपल्याला काय सांगितलंय की अशा प्रकार या शब्दातील अक्षरे अशा किती वेगवेगळ्या प्रकारे मांडता येतील की स्वर म्हणजे नेहमी एकत्र यायला काय पाहिजे? ते सगळे जवळ पाहिजे. बरोबर. सगळे जवळ कधी असेल? तेव्हा आपण त्यांचा एक सेपरेट ग्रुप करेल तेव्हा. बरोबर.
उरलेले तुमचे काय सगळे व्यंजन आहे. म्हणजे टोटल जर 8 लेटर्स असतील तर त्याच्यापैकी 3 स्वर होते, तर व्यंजन किती आहे? 5. म्हणजे 5 आहे तुमचे व्यंजन. हे 5 वेगळे आणि यांचा काय एक ग्रुप क्रिएट होईल का? कारण की तिन्ही जवळ पाहिजे आपल्याला, तिन्ही एकत्र पाहिजे. म्हणजेच काय, तिघांचा एक ग्रुप असल्यावरच ते जवळ येतील, कारण की तिघे एका सोबतच पाहिजे. मग यांचा एक ग्रुप तयार झाला. म्हणजे टोटल किती झाले? 5 हा व्यंजनांचा ग्रुप आणि स्वर हा एक, म्हणजे टोटल किती? 6. बरोबर. तर बऱ्याच जणांना माहिती नसेल. ठीक आहे, आपण इथे काय घेतो? फॅक्टोरियल. ठीक आहे, मग आता 6चा फॅक्टोरियल घ्यावा लागेल आपल्याला. 6चा फॅक्टोरियल म्हणजे काय? 6चा गुणाकार करत जायचा कुठपर्यंत? 1 पर्यंत. म्हणजे 6 गुणिले 5 उतरत्या क्रमाने 6, 5, 4, 3, 2 आणि 1. 6 पंचे 30. ठीक आहे, 30 गुणिले 4 किती आले? 312. 120. 120 त्रिक म्हणजे 12 त्रिक 36. किती आले? 360. 360 गुणिले 2 720 आणि 720 गुणिले 1 किती आले? 720. तुम्ही वाटलंच तर गुणाकार करून बघा, त्याचा गुणाकार किती येईल? 720. पुढे काय म्हटलं की आता हे जे स्वर आहे बरोबर, यांचा एक ग्रुप करायचा आपल्याला. पण ओ आणि डबल ई जर 3 वेगवेगळे लेटर असते तर मी काय केलं असतं? 3चं फॅक्टोरियल घेतलं असतं. बरोबर. 3 जर वेगवेगळे लेटर असते तर मी काय केलं असतं? 3चं फॅक्टोरियल घेतलं असतं. पण इथे काय, ई किती वेळेस आलेला आहे? 2 वेळेस. म्हणजे ईच्या ऐवजी जर ओ ई किंवा अजून आपलं स्वर काय आहे? यू. ओ ई यू असं जर असतं तर मी फक्त 3चं फॅक्टोरियल घेतलं असतं. पण इथे काय झालेलं आहे? ई आहे आपला 2 वेळेस. मग ई जर 2 वेळेस आहे तर मला काय करावं लागेल? 3चं फॅक्टोरियल घ्यावं लागेल आणि भागिले 2चं फॅक्टोरियल. आता 2चं फॅक्टोरियल का? कारण की ई आलेला आहे माझा 2 वेळेस. मग आता 3चं फॅक्टोरियल म्हणजे काय? उतरत्या क्रमाने 1 पर्यंत गुणाकार करत जायचा. 3 गुणिले 2 गुणिले 1 आणि भागिले 2 गुणिले 1. आहे काय होतील? कॅन्सल. म्हणजे 3. ओके. मग हे 3 आणि हे किती होते तुमचे? 720. यांचा काय करायचा? गुणाकार. 720 गुणिले 3. शून्याचा शून्य तसाच. 3 दुने 6 आणि 7 त्रिक 2160. म्हणजे आपलं उत्तर किती आहे? 2160. पर्याय क्रमांक 2. बरोबर. उत्तर आहे 2160. पर्याय क्रमांक 2. लक्ष द्या, बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न व्यवस्थित समजला नसेल तरी मी एकदम शॉर्ट मध्ये सांगितलंय. आता ज्या विद्यार्थ्यांना परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन हा टॉपिकच माहिती नसेल किंवा त्यांचा झालेला नसेल तर त्यांना थोडा अवघड जाणार आहे. असे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला थोडं त्याचं बेसिक माहिती पाहिजे. आणि इथे काय करतोय आपण? फक्त एक्सप्लेनेशन देतोय. मग त्याच्यामुळे मी तुम्हाला सगळं बेसिक नाही सांगू शकत. ठीक आहे, जर तुम्हाला बेसिक माहिती असेल तर तुम्हाला व्यवस्थित समजणार आहे. आणि असंही काही नाही की मी एकदम अवघड पद्धतीने सांगितलं, मी एकदम सोपं पद्धतीने सांगितलं. टोटल लेटर्स आहे 8, त्याच्यामधून 3 स्वर होते म्हणून ते वजा केले. उरले किती? 5. आता आपल्याला सांगितलंच असं होतं, स्वर नेहमी एकत्र येतील. एकत्र कधी येणार आहे? जेव्हा ते सगळे सोबत असतील. म्हणून मी त्यांचा सेपरेट ग्रुप केला. व्यंजन होते तुमचे 5 आणि या तिघांचा एक ग्रुप केला, तो झाला 1. 5 आणि किती झाले? 6. मग 6चं फॅक्टोरियल घेतलं, ते आलं 720. त्याच्यानंतर पुढे काय? आता याचं पण फॅक्टोरियल घ्यावं लागेल. बरोबर, कारण की हे पण काय असणार आहे, याच्यापासून पण आपल्याला काय एक मांडणी तयार करायची. बरोबर, शब्दांची. ओ डबल ई, मी तुम्हाला हेच म्हटलं की तिन्ही जर वेगवेगळे लेटर असते तर काय फक्त 3चं फॅक्टोरियल घेतलं असतं. पण ई डबल असल्यामुळे त्याचे एकूण किती जर लेटर लेटर हे जे 3 लेटर आहे जर आपण प्रॉपर सिक्वेन्सने लिहिले तर किती शब्द तयार होतील? फक्त 3च शब्द तयार होतील. ते कसे? म्हणून आपण घेतलं 3चा फॅक्टोरियल भागिले 2चा फॅक्टोरियल. 3 2 1 भागिले 2 गुणिले 1. 2 आणि 1 2 आणि 1 कॅन्सल, उरले फक्त 3. म्हणजे त्या अक्षरांपासून फक्त ओ डबल ई ई ओ ई आणि ई ई ओ एवढेच 3च अक्षर तयार होऊ शकतात, 3च शब्द तयार होऊ शकतात. याच्या व्यतिरिक्त कोणताच तयार होऊ शकत नाही. म्हणून याचं उत्तर किती आलंय? 3. कळालं? आणि जसे हे जे 6 फॅक्टोरियल होते, म्हणजे याची जर मी प्रॉपर मांडणी केली तर असे किती तयार होतील? 720. आणि आपल्याला टोटल विचारले म्हणून या दोघांचा केला गुणाकार. 720 3 आले 2160. समजलं? पुढचा प्रश्न आहे, एका महाविद्यालयातील एकूण 900 विद्यार्थी आहेत. एका महाविद्यालयात एकूण 900 विद्यार्थी आहेत. त्याचे खालील प्रमाणे शाखेनुसार वितरण आहे. कला शाखा 39.5%, विज्ञान शाखा 29.5%,
आणि वाणिज्य शाखा 31%. कला शाखेमध्ये विज्ञान शाखेपेक्षा किती विद्यार्थी अधिक आहे? आता कला शाखेमध्ये किती आहे? 39.5. आपल्याला विचारलंय कला शाखा आणि विज्ञान शाखा. कलामध्ये आहे 39.5, विज्ञानात किती आहे? 29.5. याच्यात 39.5 आहे, याच्यात 29.5 आहे. कलामध्ये किती जास्त आहे? 10. बरोबर, 10 काय टक्के, 10% जास्त आहे. आपल्याला तेच विचारलंय का किती विद्यार्थी अधिक आहेत. टोटल आहे आपले 900. 100ची किंमत किती आहे? 900. तर 10 वर किती? हा शून्य गेला, हा शून्य गेला, 2 शून्य कॅन्सल. 9 गुणिले 10 किती? 90. म्हणजे किती विद्यार्थी जास्त आहे? 10% विद्यार्थी जास्त आहे. आणि 10% म्हणजेच किती? 90 विद्यार्थी जास्त आहे. पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. अशा प्रकारे इथे आपल्या बुद्धिमत्ताचं एक्सप्लेनेशन झालेलं आहे. आता आपण मॅथ्सच्या एक्सप्लेनेशनला स्टार्ट करूया. एका ठराविक रकमेवरती सरळ व्याजाचा दर पहिल्या 3 वर्षांसाठी 10%, पुढील 5 वर्षांसाठी 9% व पुढील शिल्लक कालावधीसाठी 5% आहे. जर 11 वर्षानंतर त्या रकमेवर एकूण व्याज 9,000 मिळत असेल तर मुद्दलाची रक्कम किती? आता लक्ष द्या, तुम्ही जर हा प्रश्न बेसिकने करायला गेले तर जास्त टाइम लागणार आहे. मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगतो. काय करायचं? जर तुमची मुद्दल जर 100 मानली तर नेहमी लक्षात ठेवा आपलं जे व्याज असतं ते असतं दर गुणिले वर्ष. बरोबर, जर मुद्दल 100 असेल तर जे आपलं व्याज असतं ते असतं दर गुणिले वर्ष. मग इथे आपल्याला काय सांगितलंय? 3 वर्षांसाठी 10%. मग 10 त्रिक किती आले? 30. म्हणजे व्याज किती आलं? दर गुणिले वर्ष 10 त्रिक 30. पुढील 5 वर्षांसाठी 9%. मग 5 9 45. आणि टोटल किती वर्ष आहे? जर 11 वर्षानंतर, म्हणजे टोटल वर्ष किती आहे? 11. त्याच्यापैकी हे 3 झाले, हे 5, 5 आणि 3 8. मग अजून किती वर्ष उरले? 3 वर्ष. आणि शिल्लक कालावधीसाठी, म्हणजे शिल्लक कालावधी होता आपला 3 वर्ष, त्याच्यासाठी किती टक्के? 5%. 3 5 15. यांची करायची बेरीज. 5 आणि 5 10, 0 हातचा आला 1, 3 आणि 4 7, 7 आणि 1 8 आणि हातचा 1 9. म्हणजे हे काय आलं माझं? व्याज किती? 90. आणि मी काय सांगितलं? जेव्हा आपली मुद्दल 100 असेल तेव्हा व्याज किती? दर गुणिले वर्ष. मग आता इथे व्याज किती आलेलं आहे? 90. तर आपल्याला व्याजच दिलेलं आहे किती? 9,000. म्हणजे 90 ची किंमत दिलेली आपल्याला किती? 9,000. तर आपला मुद्दल किती? आपली मुद्दल 100. 100 ची किंमत किती? जर 90 चे 9,000 होतात म्हणजे काय? त्याच्यावर 2 शून्य वाढताय. तर 100 ची किती होतील? 100 वर 2 शून्य वाढतील म्हणजेच काय? 10,000. पर्याय क्रमांक 1 हेच आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे 3चा घातांक x वजा 1 अधिक 3चा घातांक x अधिक 1 बरोबर 810. तर x बरोबर किती? आता हा जर प्रश्न तुम्ही बेसिकने करायला गेले तर जास्त टाइम लागणार आहे. मग याच्यासाठी काय करायचं? आपण ऑप्शन बाय ऑप्शन हा प्रश्न सॉल्व्ह करूया. मग मी x ची किंमत घेतो 5. म्हणजे इथे किती होतील? 3चा कितवा घात? x ची किंमत जर 5 घेतली तर 5तून 1 गेला 4. म्हणजे 3चा चौथा घात अधिक 3चा 5 अधिक 1 6वा घात. 3चा चौथा घात किती? आपल्याला माहिती 3चा घन 27 आणि 27चा परत 27 गुणिले 3 81. म्हणजे 3चा चौथा घात 81 अधिक 3चा 6वा घात किती? 729. यांची करायची बेरीज. 9 1 10, 0 हातचा आला 1, 8 आणि 2 10, 10 आणि 1 11, 1 हातचा आला 1, 7 आणि 1 8. किती आले? 810. आपल्याला किती पाहिजे होते? 810. म्हणजे आपण जी x ची किंमत 5 मानली होती ती बरोबर होती आणि आपलं उत्तर किती? पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे जेव्हा असे प्रश्न येतील तेव्हा काय करायचं? सगळ्यात आतमधली जी संख्या असेल तिथून स्टार्ट करायचं. मग आता इथे 27चं घनमूळ किती? 3. मग 78 अधिक 3 किती झाले? 81. बरोबर, याचं उत्तर काय आलं? 81. आणि 81 कशात आहे? तुमच्या वर्गमुळात. बरोबर, मग 81चा वर्गमूळ किती? 9. आणि 55 अधिक 9 किती आले? 64. मग 64चं घनमूळ किती? 4. म्हणजे आपलं उत्तर किती आहे? पर्याय क्रमांक 3. यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? आता हा प्रश्न बऱ्याच जणांना अवघड गेला असेल. ठीक आहे,
काय विचारलंय, 4 ऑप्शन दिलेले आहे, यापैकी सगळ्यात मोठी संख्या कोणती. आता हा प्रश्न दिसायला खूप अवघड वाटतोय, पण हा म्हणजे बेसिक न जाता फक्त कॉमन सेन्स वापरून थोडासा व्यवस्थित सॉल्व्ह करायला पाहिजे होता. लक्ष द्या, आता इथे 2 आहे, इथे कर्णी चिन्हात किती आहे, 10 आहे. मला एक्झॅक्ट कर्णी चिन्हात 10 ची किंमत माहिती का, नाही. पण मला एक गोष्ट माहिती आहे की जर कर्णी चिन्हात 9 असते तर उत्तर किती आलं असतं, 3. पण इथे काय कर्णी चिन्हात 10 आहे, म्हणजे आपलं जे उत्तर येणार आहे ते 3 पेक्षा नक्कीच जास्त असणार आहे. मग आपल्याला मोठी संख्या विचारली आहे, म्हणजे 2 पेक्षा हे उत्तर तर नक्कीच जास्त असेल, त्याच्यामुळे हा ऑप्शन कॅन्सल. का, कारण की 2 काय झाले, लहान. पुढे 5, 5चा काय वजा कर्णी, 5चा वजा तिसरा घात आहे. आता कोणत्याही संख्येचा वजा घातांक असला तर आपण काय करतो, त्या संख्येची अदला बदल म्हणजे उलटा पालट करतो. अंश वरती नेतो आणि छेद खाली आणतो. आता याचा छेद किती होता, 1. किती होते, 5/1. मग आपण काय केला, 1 वरती नेला, 5 खाली आणला. त्याच्यामुळे काय होतं, हा जो वजाचा घातांक असतो तो आपला धन होऊन जातो. मग इथे किती आले, 1/5 आणि त्याचा घातांक. आता 1/5 म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे किती, 0.2. आता 0 चा घातांक म्हणजे काय, अजून ती संख्या पॉइंट मध्ये येईल, म्हणजे ती काय 3 पेक्षा किंवा 2 पेक्षा लहान असणार आहे. जर आपण ऑलरेडी 2 कॅन्सल केले तर हा ऑप्शन पण काय कॅन्सलच असेल. का, कारण की 0.2 चा घन म्हणजे काय, 1 पेक्षा लहान येणार आहे, बरोबर. पुढे काय, पण 25चं 6वं मूळ घ्यायचंय. आपल्याला माहिती आहे जर 25चं इथं वर्गमूळ असता, 25चं जर वर्गमूळ असतं तर उत्तर किती आलं असतं, 5. आपल्याला डायरेक्ट 6वं मूळ विचारलंय, म्हणजे काय ती किंमत खूप जास्त कमी असणार आहे आणि ती कशात असेल, पॉइंट मध्ये. मग आपल्याला फक्त मोठी संख्या विचारली होती, त्यामुळे हा पण ऑप्शन कॅन्सल. मग मोठी संख्या एकच आहे, कर्णी चिन्हात 10. का, कारण की ती 3 पेक्षा पण मोठी असणार. समजलं. आता असे प्रश्न दिसायला अवघड दिसतात, पण जर तुम्हाला बेसिक व्यवस्थित माहिती असेल तर ते प्रश्न फक्त तुम्ही विदाऊट कॅल्क्युलेशन, विदाऊट पेन हातात घेता पण सुद्धा सॉल्व्ह करू शकता. समजलं. पुढचा प्रश्न, आता कोणत्याही संख्येचा शून्य घातांक असेल तर उत्तर किती असतं, 1. म्हणून ते किती, 1. आणि एकाने कोणत्याही संख्येला गुणलं तर उत्तर किती येतं आपलं, तीच संख्या. त्याच्यामुळे मी काही लिहत नाही. इथे काय आता 7 वजा 7 7 49 अधिक 7/7 किती, 1. मग 7 अधिक 1 किती आले, 8. आणि 49 मधून 8 गेले किती, 41. पण ते 41 कसे असतील, मायनस मध्ये. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, x अधिक x/x बरोबर 8. तर x घन अधिक x/x घन बरोबर किती. म्हणजे x घन अधिक x/x घन बरोबर किती, हे आपल्याला विचारलंय, बरोबर. मग आता लक्ष द्या, याची एकदम मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगतो. जर तुम्ही बेसिकने करायला गेले तर जास्त टाइम लागणार आहे. आणि अशा प्रकारचे जे एक्झाम्पल आहे ते ऑलरेडी आपण आपल्या युट्यूब चॅनलवर घेतलेले. जर तुम्हाला त्याची मी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक टाकून देतो. अशा प्रकारचे सगळे गणित, मग ते वर्गाचे असेल, घातांकाचे असेल, ते सगळे आपण आपल्या त्या टॉपिक मध्ये कव्हर केलेले. ती व्हिडिओची लिंक मी आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल. मग आता सॉल्व्ह करूया. इथे काय x अधिक x/x बरोबर 8 आणि x घन अधिक x/x घन म्हणजे काय झालेलं आहे, घन विचारलाय तर 8चा घन करायचा. मग 8चा घन किती, 512. 8चा घन किती झाला, 512. आता काय इथे प्लस आहे, बरोबर. इथे कोणतं चिन्ह आहे, अधिक. मग मी काय करेल, वजा. वजा काय करेल, हे जे आपले 8 होते त्याला 3 ने गुणायचं. 8 त्रिक किती आले, 24. म्हणून त्याच्यातून 24 वजा करायचे. 12तून 4 गेले 8. इथे किती आले, 11. 11तून 3 गेले 8. म्हणजे 5तून 1 गेला 4. म्हणजे आपलं उत्तर किती येईल, 488. समजलं. लक्ष द्या, जर इथे 8 ची किंमत 9 असती, बरोबर, आणि आपल्याला असंच विचारलं असतं x अधिक x/x चा घन, तर मी काय केलं असतं, 9चा घन केला असता. मग 9चा घन किती आहे, 729 वजा काय केलं असतं, 9ला 3 ने गुणलं असतं. जसं इथे 8ला 3 ने गुणलं 24 आले, तसं 9ला 3 ने गुणलं असतं. आणि 9 त्रिक 27. मग किती आले, 702. तेव्हा आपलं उत्तर काय आलं असतं, 702. कळलं. आता असे प्रश्न ऑलरेडी आपण व्यवस्थित घेतलेले आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊनच देईन. पुढचा प्रश्न आहे, दोष शोधणारी एक मशीन सर्व क्रिकेट बॅट्स पैकी 0.085% बॅट्स नाकारते
एका विशिष्ट दिवशी त्या मशीनने 17 बॅट्स नाकारल्या तर त्या दिवशी एकूण किती बॅट्स चेक करण्यात आल्या होत्या, बरोबर, किंवा तपासण्यात आल्या होत्या, असा प्रश्न असेल. मग आता जर 100 बॅट असेल तर 100 पैकी काय 0.085% त्या काय ती मशीन काय करते, बॅट नाकारते. म्हणजे काय 0.085 हीच कोणाची किंमत आहे, 17ची. आपण असं लिहू शकतो 0.085 म्हणजेच 17. टोटल बॅट म्हणजे किती, 100%, बरोबर. का, कारण की टोटल 100% बॅट होत्या. 100%पैकी 0.085% बॅट काय रिजेक्ट केल्या होत्या आणि इथे ऍक्च्युअल मध्ये किती केल्या, 17. म्हणजे 0.085 म्हणजे 17 ते 100वर किती. आता खाली पॉईंट नंतर 3 शून्य आहे, वरती पॉईंट नंतर खाली 3 अंक आहे, तर वरती 3 शून्य घेऊया म्हणजे पॉईंट काय होईल, कॅन्सल. 17 एक 17, 17 पाच 85, 5 एक 5, 5 दुने 10, 5 शून्य 0. किती झाले 100, 1000 गुणिले 20. 1000 गुणिले 20 किती झाले 20,000. पर्याय क्रमांक 2. आपला पुढचा प्रश्न आहे, एका पिशवीत 1 रुपये, 2 रुपये आणि 5 रुपयाची एकूण 35 नाणी आहेत. त्यांची एकूण किंमत ₹75 असेल. जर 1 रुपयाची 10 नाणी असतील तर 5 रुपयाची नाणी किती. आता 1 रुपयाची 10 नाणी म्हणजे किती रुपये झाले, 10 रुपये. मग जर आपण 75 मधून 10 रुपये कमी केले तर किती उरले, 65. आणि हे जे 65 आहे ते किती रुपयाची नाणी, त्यात 2 रुपयाची पण आहे आणि 5 रुपयाची पण आहे. 2 रुपयाची पण आहे आणि 5 रुपयाची पण आहे. मग आपल्याला विचारले की 5 रुपयाची किती नाणी असतील. जर मी 5 रुपयाची 20 नाणी घेतली, म्हणजे पहिला ऑप्शन जर सिलेक्ट केला, ठीक आहे, तर 20 किती होणार आहे, 100. म्हणजे आपली किंमतच किती जाणार आहे, 100. आपल्याला किंमत किती पाहिजे, 65. त्याच्यामुळे पहिला ऑप्शन कॅन्सल. जर मी 5 रुपयाची 5 नाणी घेतली, म्हणजे 5 किती होतील, 25, बरोबर. आणि जर 65 मधून 25 वजा झाले तर किती, 40. आणि 40ला जर 2ने भाग दिला तर किती, 20. म्हणजे काय, तर 2 रुपयाची किती नाणी माझी, 20. म्हणजे टॅली होत आहे. आपलं उत्तर किती आहे, पर्याय क्रमांक 2. पुढचे ऑप्शन मी तुम्हाला एकदा टॅली करून दाखवतो. जर आपण 5ची किंमत म्हणजे 5ची नाणी जर 8 घेतली तर 8 पंचे किती होतात, 40. आणि 65 मधून जर 40 वजा केले तर किती, 15. पण आपल्याला काय सांगितलंय, जी उरलेली नाणी आहे ती सगळी 2 रुपयाची आहे. मग अशी किंमत येईल का, विषम संख्या येईल का, कारण की जर 2 रुपयाची ती नाणी असणार आहे तर ती काय असणार आहे, कशामध्ये असणार आहे, समसंख्या असणार आहे. का, कारण की 15ला 2ने भाग जातोय का, नाही जाते. उत्तर आपल्या कशात येईल, पॉइंट मध्ये. आपल्याला काय पाहिजे, पूर्णांकात उत्तर आलं पाहिजे, बरोबर. इथे पॉइंट मध्ये येते, त्याच्यामुळे हा ऑप्शन आपण सिलेक्ट करणार नाही. सेम तसंच 4च्या बाबतीत पण आहे. जर मी कन्सिडर केलं 5 रुपयाची 4 नाणी तर किती होतील, 520. 65 मधून 20 गेले किती, 45, बरोबर. आता ही जी संख्या असणार आहे हे आपल्याला काय पाहिजे, समसंख्या. पण इथे पण विषम संख्या आली, इथे पण विषम संख्या आली, त्याच्यामुळे हा पण ऑप्शन कॅन्सल. इथे फक्त समसंख्या आली होती, त्याच्यामुळे आपण काय 5ची किंमत किती मानली, म्हणजे 5च्या किती नाणी असतील, 5च नाणी असतील, तो ऑप्शन आपण कन्सिडर केला. म्हणजे याचं उत्तर किती आहे, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, 45@7336 ही संख्या 9ने पूर्णपणे भाग जाण्यासाठी चे मूल्य कोणते असेल. आपल्याला माहिती आहे 9ची विभाज्यतेची कसोटी काय, संख्येतील अंकांची बेरीज 9 किंवा 9च्या पटीतील पाहिजे, बरोबर. मग आता 5 आणि 4 9, 6 आणि 3 9, 7 आणि 3 किती आले, 10. अजून भाग जाण्यासाठी 10 मध्ये किती ऍड करायचे, आपल्याला माहिती आहे 9 किंवा 9च्या पटीतील, बरोबर. मग 10 मध्ये अजून किती ऍड करावं लागतील, 8. म्हणजेच काय होतील, 18. आणि आपल्याला माहिती आहे की 18ला 9ने भाग जातो, म्हणजे ची किंमत काय, 8. पर्याय क्रमांक डी. एक नळ टाकी 10 मिनिटात भरतो आणि दुसरा नळ टाकी 15 मिनिटात रिकामी करतो. जर दोन्ही नळ एकत्र चालू केले तर टाकी किती वेळात भरेल. लक्ष द्या, एक नळ काय करतो, 10 मिनिटात टाकी भरतोय, दुसरा नळ 15 मिनिटात रिकामी करतोय. आपण काय घेतो, यांचा लसावी, बरोबर. 30/10 किती, 3. आणि 30/15 2. हा नळ काय भरतोय, हा काय रिकामी करतोय, म्हणून याला काय घ्यायचं, वजा, बरोबर. आणि दोघं मिळून, तर आता काय 3तून 2 गेला 1, दोघं मिळून ऍक्च्युअल मध्ये काय होणार आहे, 1 युनिट फक्त किंवा 1 लिटर टाकीमध्ये पाणी जाणार आहे. कधी, एका मिनिटाला 1 लिटर.
तर अशी टाकी किती लिटर आहे? 30 लिटर. 30 भागिले 1 म्हणजे किती मिनिटं लागतील? 30 मिनिटे. पर्याय क्रमांक 3 30 मिनिटे. पुढचा प्रश्न आहे, 150 मीटर लांब असणारी रेल्वे 54 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते, तर एक खांब पार करण्यास किती वेळ घेईल? आपल्याला काय विचारलंय? वेळ. वेळ कशी काढतात? वेळ बरोबर अंतर भागिले वेग. अंतर किती आहे? 150 मीटर लांब असणारी रेल्वे कशाला ओलांडते? एका खांबाला. आपल्याला माहिती आहे रेल्वे जेव्हा एका माणसाला, खांबाला, पोलाला, सिग्नलला अशा गोष्टींना जर ओलांडते तेव्हा काय करते? ती स्वतःचीच लांबी कव्हर करते, बरोबर. आणि तेच काय असतं? अंतर. जे स्वतःची लांबी किती आहे? 150 आणि तेच झालं अंतर भागिले वेग किती आहे? 54. आता लक्ष द्या, हे जे 150 ते आहे मीटर मध्ये आणि हे जे 54 दिलेले आहे, जो आपल्याला वेग दिलेला आहे तो कशात आहे? किलोमीटर प्रति तासामध्ये. हा जो किलोमीटर प्रति तास आहे त्याचं आपल्याला रूपांतर कशात करावं लागेल? मीटर प्रति सेकंद मध्ये. ते करण्यासाठी काय करायचं? गुणिले 5/18. भाग जात असेल तर देऊन देऊया. 5 एक 18 18 त्रिक 54, 3 एक 3, 3 5 15 आणि 50 भागिले 5 किती? 10. म्हणजे किती सेकंद लागतील? 10 सेकंद. पर्याय क्रमांक 4 10 सेकंद. ए ने एक वाहन रुपये 2 लाखला विकत घेतले व त्याचा वार्षिक घसारा जर 12% असेल तर त्या वाहनाची 2 वर्षानंतरची किंमत किती? आता लक्ष द्या, विकत केवढ्याला घेतलं होतं? 2 लाख रुपयांना. ठीक आहे. वार्षिक घसारा किती आहे? 12%. म्हणजे काय? जर 100 ची वस्तू असेल तर तिची किंमत घसरून किती होते? 88. बरोबर का? कारण की 100 वजा 12 88/100 हे झालं पहिलं वर्ष. परत 88/100 हे काय झालं? दुसरं वर्ष. मग आता कॅन्सल करूया. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, हे पण 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले आणि यांचा काय? गुणाकार. हे कोणाकोणाचा गुणाकार आहे? 20 गुणिले 88 गुणिले 88. 88 गुणिले 88 म्हणजेच काय? 88 चा वर्ग. मग कसं करायचा? 8 चा वर्ग 64, 4 हातचे आले 6. नंतर 8 गुणिले 8, 8 8 64, 64 ची दुप्पट 128, 128 आणि हातचे किती होते? 6. किती आले? 134. 134 चे 4 हातचे आले 13. परत 8 चा वर्ग 64, 64 अधिक 13 किती आले? 4 आणि 3 7, 6 ने 7 आणि गुणिले किती आहे? 20. कारण की आपण फक्त 88 गुणिले 88 हाच गुणाकार केला. मग आता यांचा गुणाकार करू. इथे 0 आहे म्हणजे शेवटी 0 येणार आहे. बेचोक 8, बेचोक 8, बेसाती 14, 4 हातचा आला 1, बेसाती 14 आणि 1 15 म्हणजे किती? 1,54,880. 1,54,880. पर्याय क्रमांक 4. जर 30 संख्यांची सरासरी 90 असेल, त्यातील पहिल्या 15 संख्यांची सरासरी 85 असेल आणि शेवटच्या 16 संख्यांची सरासरी 95 असेल, तर 15वी संख्या वगळून उर्वरित संख्यांची सरासरी किती? आता लक्ष द्या, आपल्याला माहिती आहे जर सरासरीला आपण एकूण संख्यांनी गुणाकार केला तर आपल्याला काय मिळते? एकूण संख्यांची बेरीज. ठीक आहे. आता 30 संख्यांची सरासरी किती आहे? 90. जर मी 30 गुणिले 90 केले तर काय होणार आहे? 2700. आणि 2700 काय असणार आहे? ज्या त्या 30 संख्या होत्या त्यांच्या सगळ्यांची बेरीज. पुढे त्यातील पहिल्या 15 संख्यांची सरासरी 85 आहे, बरोबर. मग जर मी 15 गुणिले 85 केलं तर मला काय मिळणार आहे? पहिल्या 15 संख्यांची बेरीज. मग 15 5 75, 5 हातचे आले 7, 15 8 20 असे 120 अधिक 7 किती झाले? 127. पुढे 16 संख्यांची सरासरी 95 आहे, बरोबर. मग आता पहिल्या 15 संख्यांची होती 85, नंतर शेवटच्या 16 संख्यांची सरासरी काय आहे? 95. आता याच्यामध्ये होतं काय? जी आपली 15वी संख्या आहे ती 2 वेळेस काउंट होते, बरोबर. आपण आधी यांचा गुणाकार करूया. 16 पंचे 80, 0 हातचे आले 8, 16 9 44 आहे, 144 आणि 8 किती आले? 152. मग हे किती झाले? 1520. जर 1520 मध्ये
मी 1275 ऍड केले, 5चे 5, 7 आणि 2 9, 5 आणि 2 7, 1 आणि 1 2, किती आले 2795. बरोबर. ही आहे 30 संख्यांची बेरीज, ही पण आहे 30 संख्यांची बेरीज, पण याच्यामध्ये काय 15वी संख्या डबल असल्यामुळे ही झाली टोटल 31 संख्या. बरोबर. मग जर आपण 2795 मधून 2700 वजा केले तर किती होतील 95, म्हणजे आपल्याला काय मिळेल 15वी संख्या. ठीक आहे. 15वी संख्या किती आली 95. आणि पुढे त्यांनी असं म्हटलं की 15वी संख्या वगळून उर्वरित संख्यांची सरासरी किती असेल. म्हणजे काय टोटल संख्यांची 30 संख्यांची सरासरी होती 2700, त्याच्यातून आता 95 वजा करा. का? कारण की 95 कोणती संख्या आहे 15वी. मग 2700 मधून 95 वजा गेले किती आले 2605. बरोबर. आता ही जे 2605 आहे ही टोटल 29 संख्यांची बेरीज आहे आणि आपल्याला काय विचारलंय त्यांची सरासरी. मग आपल्याला बेरीज माहिती आहे किती, इथे लिहितो. ठीक आहे. बेरीज आहे 2605 भागिले 15वी संख्या काढून घेतली, टोटल 30 संख्या होत्या, नंतर काय संख्या किती उरल्या 29. 29 ने आता याला भाग देऊया, कितीचा भाग जाईल 8चा. 29 एक 29, 29 जर गुणिले 8 केलं 8 9 72, 2 हातचे आले 7, 8 दुने 16, 16 आणि 7 8 9 72, 2 हातचे आले 7, 8 दुने 16, 16 आणि 7 23, किती आले 232. 8चा भाग गेला. जर 260 मधून 232 वजा केले तर किती उरले 28. बरोबर. आणि 28 वर 5 किती आले 285. आता कितीचा भाग जाईल 9चा. मग जर आपण 29 गुणिले 9 केलं तर 9 9 81, 1 हातचे आले 8, 9 दुने 18, 18 आणि 8 26, किती आले 261. मग 285 मधून 261 वजा करूया. 285 वजा 261, 5तून 1 गेला 4, 8तून 6 गेले 2, किती उरले 24. आता काय करावं लागेल परत या पॉइंट दिला त्याच्यावर 0, म्हणजे किती आले 240. मग परत 8चा भाग जाईल. आपलं उत्तर काय 89.8. पर्याय क्रमांक बी. ठीक आहे. आता हा प्रश्न लक्ष द्या, हा प्रश्न म्हणजे सोपा होता पण काय होता जास्त कॅल्क्युलेटिव्ह होता, लेंदी होता. ठीक आहे. जर तुमचं कॅल्क्युलेशन व्यवस्थित असेल तर तुम्हाला हा प्रश्न सोडवायला जास्त वेळ लागणार नाही. फक्त व्यवस्थित समजला तर तुम्हाला हा प्रश्न व्यवस्थित सॉल्व्ह करता येईल. म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं की हा जो पेपर घेतोय आपण याच्यामध्ये रिझनिंगचे पण 2 ते 3 क्वेश्चन असे की ते थोडे टफ होते आणि मॅथ्स मध्ये पण 2 ते 3 प्रश्न असे की ते खरंच अवघड होते आणि त्यांना जास्त वेळ लागणार होता. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, एका वस्तूवर 40% सवलत देऊन एक दुकानदार 20% नफा मिळवत असेल तर 2400 विक्री किंमत असलेल्या वस्तूची मूळ किंमत किती असेल. आता ह्या प्रश्नामध्ये एक मिस्टेक झालेली आहे. ठीक आहे. प्रिंट मिस्टेक आहे. इथे हा विक्री शब्द नव्हता पाहिजे, इथे काय पाहिजे होता छापील. ठीक आहे. आपण याच्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकतो का, कारण की इथे विक्री किंमत नव्हती पाहिजे, इथे काय पाहिजे होती छापील किंमत. कारण की जेव्हा तुमचे असे एक्झाम्पल असतात की कधीतरी सूट दिलेली असते, सवलत देणे म्हणजे काय सूट देणे. बरोबर. इथे काय नफा, कधी कधी नफा होतो, कधी कधी तोटा होतो. आणि विचारलेली तुम्हाला मूळ किंमत, मूळ म्हणजे असते आपली खरेदी किंमत. तर नेहमी इथे तुम्हाला जी किंमत दिलेली असेल ती कोणती असेल छापील किंमतच असेल. ठीक आहे. इथे विक्री किंमत असणार नाही, म्हणजे हा शब्द चुकीचा आहे, त्याच्या जागी काय पाहिजे होता छापील किंमत. ती एक प्रिंट मिस्टेक झालेली आहे. मग आता हा जर प्रश्न सॉल्व्ह करायचा असेल तर काय करायचं, याच्यासाठी एक सूत्र आहे काय, छापील किंमत भागिले खरेदी किंमत बरोबर 100 प्लस मायनस नफा किंवा तोटा, नफा किंवा तोटा आणि भागिले 100 वजा सूट. मग आता छापील किंमत किती आहे मी सांगितलं तुम्हाला किती आहे 2400 भागिले खरेदी माहिती आहे का नाही. बरोबर 100. काय झालंय नफा का तोटा, नफा झालाय किती टक्के 20%. नफा झाला तर बेरीज करायची, तोटा झाला तर वजा बाकी. मग 100 अधिक 20 किती आले
120 भागिले 100. सूट किती टक्के दिलेली आहे? 40%. मग 100 जर 40 वजा केले तर किती? 60. भाग देऊया. 60 एक 60, 60 दुने 120, बे एक बे, परत बे एक बे, बे दुने 4, बे शून्य शून्य. म्हणजे आपली खरेदी किती आली? खरेदी आली 1200 रुपये. आणि हेच आपलं उत्तर आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3. इथे फक्त एक छोटीशी मिस्टेक झाली होती, तिथे करेक्शन होतं. विक्रीच्या ऐवजी छापील किंमत पाहिजे होती. ठीक आहे. नंतर पुढचा प्रश्न आहे आपला, 24 माणसे एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. 12 दिवसानंतर 8 माणसे सोडून गेली तर एकंदरीत काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील? लक्ष द्या. 24 माणसे एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. आपण घेऊया 24 गुणिले 18. आपल्याला माहिती आहे काय? माणसं गुणिले दिवस बरोबर काय? टोटल काम मिळणार आहे आपल्याला. 24 माणसं एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. 12 दिवसानंतर 8 माणसं सोडून गेली आहे बरोबर. 12 दिवसानंतर, पण सुरुवातीचे 12 दिवस तर होते बरोबर. 12 दिवसानंतर सोडून गेले. मग हे आपलं संपूर्ण काम होतं. काम किती झालं असेल? 12 दिवस तर काम झालं असेल. आणि ते कोणी केलं असेल? सगळ्या माणसांनी. म्हणजे टोटल किती? 24 माणसांनी 12 दिवस काम केलं असेल. का? कारण की 12 दिवसानंतर माणसं सोडून गेली. मग हे टोटल काम, त्याच्यानंतर हे झालेलं काम बरोबर. संपूर्ण कामामधून जर झालेलं काम वजा केलं तर आपल्याला काय मिळेल? शिल्लक काम, म्हणजेच उर्वरित काम. आणि आपल्याला तेच विचारलंय की एकंदरीत काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील बरोबर. आता 8 माणसं सोडून गेली होती. सुरुवातीला होती 24 माणसं. 12 दिवसानंतर 8 माणसं सोडून गेली. मग 24 मधून 8 गेले म्हणजे किती माणसं उरले? आता 16 माणसं उरले. आणि उरलेलं हे जे काम होतं ते 16 माणसं किती दिवसात करतील? आधी आपण ते काढून घेऊया. आता इथे 24 काय कॉमन, मी 24 कॉमन घेतो. त्याच्यानंतर 18 मधून जर 12 वजा गेले तर किती? 6. आणि भागिले काय? 16. मग भाग देऊया. 8 दुने 16, 8 त्रिक 24, बे एक बे, बे त्रिक 6 आणि 3 त्रिक किती आले? 9. म्हणजे जे उरलेलं काम होतं ते करायला किती दिवस लागणार आहे आपल्याला? 9 दिवस. पण आपल्याला विचारलं काय? एकंदरीत काम. एकंदरीत काम म्हणजे काय? संपूर्ण काम, टोटल काम करायला किती दिवस लागणार आहे? मग सुरुवातीचे 12 दिवस आणि नंतरचे 9 दिवस किती आले? 21 दिवस. म्हणजे संपूर्ण काम करायला आपल्याला किंवा त्या माणसांना किती दिवस लागेल? 21 दिवस. कळलं? प्रश्न आहे ना याच्यात थोडे लेंदी आहे. ठीक आहे. फक्त तुम्हाला बेसिक व्यवस्थित माहिती पाहिजे आणि टाइम देऊन ते सोडवता आले पाहिजे. जर कॅल्क्युलेशन व्यवस्थित असेल तर गणित पण सोपंच वाटणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, अपूर्णांक दिलेले, मी इथे लिहितो व्यवस्थित. 2/4, त्याच्यानंतर 5/6, नंतर 10/8 यांचा लसावी किती? आता माहिती आपल्याला काय? हे दिलेले आहे अपूर्णांक. अपूर्णांक असतील तर काय? जर लसावी विचारला तर अंशांचा लसावी भागिले छेदांचा मसावी. मग जर भाग जात असेल तर भाग देऊन द्या. बे एक बे, बे दुने 4, म्हणजे हे किती आले? 1/2. परत बे पंचे 10, बे चोक 8 बरोबर. हे किती आले? 5/4. म्हणजे आपले नवीन अपूर्णांक कोणते? 1/2, 5/6 आणि 5/4. मग यांचा जर लसावी काढायचा असेल तर जे आपल्या अंशस्थानी संख्या आहे कोणत्या? 1, 5, 5 यांचा लसावी किती आला? 1, 5, 5चा 5च. आणि खाली काय संख्या आहे? 2, 6, 4 यांचा लसावी किती? 2. याचं उत्तर काय आलं? 5/2. पर्याय क्रमांक बी 5/2. पुढचा प्रश्न आहे, एका बागेत आंब्याची 24, सफरचंदांची 56 आणि संत्रीची 72 झाडे अशा प्रकारे लावायची आहेत की प्रत्येक रांगेत फक्त एकच प्रकारची झाडे असतील. त्यातील संख्या समान असेल तर कमीत कमी किती रांगा लागतील? आता लक्ष द्या. आंब्यांची किती झाडे आहे? 24. त्याच्यानंतर सफरचंदांची 56 आणि संत्रीची किती आहे? 72 बरोबर. झाडे अशा प्रकारे लावायची आहे की प्रत्येक लाईन मध्ये काय? प्रत्येक रांगेमध्ये समान झाडे असली पाहिजे. मग आपल्याला काय काढावं लागणार आहे? मसावी. ठीक आहे. मग मसावी जर काढला तर 8 सगळ्यांना भाग जातो. 8 त्रिक 24, 8 7 56 आणि 8 9 72. पण आपल्याला विचारलेलं काय? की कमीत कमी किती रांगा लागतील बरोबर. मग जर टोटल आंब्यांची झाडं होती 24
जर आपण प्रत्येक रांगेत 8 झाडे लावली तर अशा किती रांगा तयार होणार आहे? 3. समजलं? आंब्यांची झाडं होती 24, प्रत्येक लाईन मध्ये जर 8 झाडे लावली तर अशा किती लाईन तयार होतील? 3. सफरचंदांची 56 झाडे होती, बरोबर? प्रत्येक लाईन मध्ये जर 8 झाडे लावली तर अशा किती लाईन तयार होतील? 7. आणि संत्रीची होती 72 झाडे, प्रत्येक लाईन मध्ये जर 8 झाडे लावली तर अशा किती लाईन तयार होतील? 9. यांची करायची बेरीज, 7 आणि 3 10, 10 आणि 9 19. पर्याय क्रमांक 2 हेच आपलं उत्तर. 2x अधिक 3y बरोबर 13 आणि 4x वजा y बरोबर 5, तर y बरोबर किती? ठीक आहे, आता हे काय रेषीय समीकरण आहे, आपण ते व्यवस्थित सॉल्व करूया. 2x अधिक 3y बरोबर किती आहे? 13. आणि पुढे काय म्हटलंय? 4x वजा y. आपल्याला y ची किंमत विचारली आहे, म्हणजे आपल्याला काय x कॅन्सल करावा लागेल. मग x कॅन्सल कसा करायचा? त्याचा सहगुणक समान करून. इथे तुम्हाला किती दिसत आहे? 2. इथे किती आहे? 4. मग 4 होण्यासाठी काय करावं लागेल? हे जे समीकरण आहे याला 2ने गुणावं लागेल. मग मी सगळ्या समीकरणाला 2ने गुणतो, म्हणजे हे किती होतील? 4x अधिक 6y बरोबर 26. 2x ला जर 2ने गुणलं तर 4x, अधिकचं अधिक चिन्ह तसंच, 3y ला 2ने गुणलं तर 6y आणि 13 ला 2ने गुणलं तर 26. आता याच्यामधून मी काय करतो? 4x वजा y हे वजा करतो. 4x वजा y बरोबर किती आहे? 5. हे काय करायचंय? वजा. आता जर वजा बाकी केली तर हे काय 4x कॅन्सल होतील, वजा असेल तर हे मायनसचं प्लस होता आणि हे काय होईल? मायनस. 4x कॅन्सल. 6x अधिक y किती झाले? 7y. आता इथे अधिक का गेले? कारण की याचं चिन्ह कोणतं होतं? वजा. जेव्हा पण आपण वजाबाकी करतो तेव्हा काय होता? खालचे चिन्ह चेंज होऊन जातात, म्हणून ते वजाचं अधिक झालं, म्हणून 6 अधिक 1 किती झाले? 7y झाले. आणि 26 मधून 5 गेले किती? 21. y ची किंमत काढायची आहे, 21 भागिले 7 बरोबर किती? 3. म्हणजे y ची किंमत किती आली? y बरोबर 3. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, जर ए बी म्हणजे ए आणि बी चा रेशो दिलाय 7:9, बी आणि सी चा रेशो दिलेला आहे 3:5 आणि ए बी सी चा आपल्याला रेशो विचारलाय. तर लक्ष द्या, ए आणि बी चा रेशो दिलेला आहे किती? 7:9. त्याच्यानंतर बी आणि सी चा रेशो दिलेला आहे किती? 3:5. म्हणून मी इथे काय करेन? 3:5. आता इथे माहिती तुम्हाला ही जी संख्या आहे तीच आपण इकडे लिहितो. इथे किती आहे? 3. म्हणजे इथे पण किती येतील? 3. इथे किती आहे? 9. म्हणजे इथे पण किती येतील? 9. आणि यांचा काय करायचा? गुणाकार. मग किती आले? 5 9 45 बरोबर. 9 3 27 आणि 3 7 21. जर याला भाग जात असेल तर देऊन द्या. कितीने भाग जाईल? 3ने भाग जाईल. मी सगळ्यांना 3ने भाग देतो. 3 7 21, 3 9 27 आणि 3 1 3, 3 5 15. म्हणजे किती आले? 7 9 15. पर्याय क्रमांक बी 7 9 15. ठीक आहे. किंवा लक्ष द्या, तुम्ही एवढं सगळं करायची पण गरज नव्हती. काय ए आणि बी चा रेशो किती आहे? 7:9. इथे आहे का 7:9? बी आणि सी चा किती आला पाहिजे? 3 आणि 5 बरोबर. मजा याला 3ने भाग दिला तर 3 3 9 आणि 3 5 15 आला बी आणि सी चा रेशो 3:5. ठीक आहे, बाय ऑप्शन पण तुम्ही सॉल्व्ह करू शकत होते. पुढचा प्रश्न आहे, जर एखाद्या वर्तुळाची त्रिज्या 60% वाढवली तर त्याचा परिघ किती टक्क्यांनी वाढेल? आता आपल्याला माहिती आहे त्रिज्या काय असते? सेंटीमीटर मध्ये. परिघ पण कशात असतो? सेंटीमीटर मध्ये. म्हणून काय त्रिज्या जर वाढवली 60%, तर परिघ पण किती टक्क्यांनी वाढणार आहे? 60%. ठीक आहे. पुढचा प्रश्न, जर एका कारला 75 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी नेहमीच्या वेगापेक्षा 10 किलोमीटर प्रति तास वेग वाढवला तर 15 मिनिटे वेळ कमी लागतो. तर या वाढलेल्या वेगाने, आता इथे 4 2 आणि इथे 420 ही संख्या पाहिजे. ठीक आहे. वाढलेल्या वेगाने 420 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी किती वेळ लागेल? लक्ष द्या, हा प्रश्न व्यवस्थित बघा. ठीक आहे.
आपल्याला काय सांगितलंय पहिले प्रश्न समजून घ्या. एक अंतर दिलेलं आहे, किती आहे? 75 किलोमीटर. त्याचा स्पीड माहिती आहे का? नाही. आपल्याला वेग दिलेला नाही, फक्त एवढं सांगितलं की आधीच्या स्पीडने जात होतो त्याच्यात जर 10 किलोमीटर प्रति तास एवढा वेग जर ऍड केला म्हणजे काय, जर आधी 30च्या स्पीडने जात होतो तर आता 10 ऍड केले म्हणजे कितीच्या स्पीडने जाणार आहे? 40च्या. त्याच्यामुळे काय होतंय, 15 मिनिटे वेळ कमी लागतोय. आपल्याला माहिती आहे काय, जर आपण स्पीड वाढवला तर टाइम कमी लागतो आणि स्पीड जर कमी केला तर टाइम जास्त लागतो. म्हणजे आधी काहीतरी स्पीड होता, फॉर एक्झाम्पल 30 होता, 30 मध्ये जर मी 10 वाढवले म्हणजे किती आले? 40. तर आता का मला काय, स्पीड वाढवल्यामुळे 15 मिनिटे कमी लागत आहे. मग लक्ष द्या, आता असे प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे? अंतर आहे आपलं 75. ठीक आहे. मला सुरुवातीचा स्पीड माहिती का? नाही. मी मानला x. त्याच्यानंतर वेळ किती कमी लागलाय? 75 मिनिटे. बरोबर. 75 मिनिटे कमी वेळ लागलाय म्हणजे काय, की आधी जेवढा वेळ लागत होता त्याच्यापेक्षा 75 मिनिटे जर कमी लागलाय तर दोन्ही वेळेमधला फरक कितीचा आहे? 15 मिनिटे. बरोबर. सॉरी, 75 म्हटलो मी. वेळ किती कमी लागलाय? 15 मिनिटे. आधी जेवढा वेळ लागत होता, आधी जर 30 मिनिटं वेळ लागत होता तर आता 15 मिनिटे कमी लागत आहे म्हणजे किती लागत आहे? 15च मिनिटे. असं म्हणू शकतो की दोघांमधला फरक कितीचा आहे? 15 मिनिटांचा आहे. 75 भागिले x वजा अंतर तर तेवढंच आहे, 75 भागिले काय? x अधिक 10. लक्ष द्या, आपल्याला काय, वेळ बरोबर अंतर भागिले वेग. ठीक आहे. अंतर आहे आपलं 75, वेग माहिती नव्हता, मी x मानला. बरोबर. मग जर 75 भागिले x केलं तर ही काय, आपली आधीची वेळ आहे. बरोबर. ही आहे आधीची वेळ. आणि त्याच्यामधून काय, ही जी नंतर स्पीड कितीने वाढवला होता? आधी x होता, नंतर गेला x अधिक 10. 10 ने स्पीड वाढवला. ठीक आहे. ही आहे नंतरची वेळ. आणि याच्यामुळे झालं काय, की 15 मिनिटे काय होतोय, टाइम कमी लागतोय. 15 मिनिटे वेळ कमी लागतोय. पण हे सगळे आहे किलोमीटर प्रति तासामध्ये आणि हे कशात आहे? 15 मिनिटांमध्ये. त्याच्यामुळे हे जे 15 आहे मी त्याला काय करेल, तासांमध्ये कन्वर्ट करेल आणि ते करण्यासाठी काय, भागिले 60 मादा. 15 एक 15, 15 चोक 60 यांचा गुणाकार करायचा. 75 गुणिले x किती आले? 75x अधिक 75 गुणिले 10 किती? 750 वजा 75 गुणिले x किती आले? 75x. ठीक आहे. भागिले काय असेल, या दोघांचा गुणाकार x गुणिले x वर्ग अधिक 10x बरोबर काय, 1/4. ठीक आहे. आता अधिक 75x वजा 75x कॅन्सल. 750 गुणिले 4, 750 गुणिले 4 बरोबर काय, 1 गुणिले x वर्ग अधिक 10x. ठीक आहे. मग आता हे किती आले? 3000 बरोबर x वर्ग अधिक 10x. हे झालं तुमचं वर्ग समीकरण तयार. वजा 3000. वर्ग समीकरण काय तयार झालं? x वर्ग अधिक 10x वजा 3000. म्हणजे काय, जर गुणाकार केला, अशा दोन संख्या पाहिजे की जर गुणाकार केला तर किती आला पाहिजे? वजा 3000. आणि जर बेरीज केली तर ती किती आली पाहिजे? अधिक 10. गुणाकार केला तर वजा 3000 आणि बेरीज केली तर अधिक 10. मग अशा संख्या कोणत्या आहे? 50 आणि 60. बरोबर. जर मी अधिक 60 घेतले आणि वजा 50 घेतले तर प्लस मायनस काय होतात? मायनस. बरोबर. म्हणजे गुणाकार किती येईल यांचा? 3000. आणि 60 मधून 50 गेले तर किती? 10. म्हणजे मला याचे अवयव काय मिळाले? x अधिक 60 आणि x वजा 50 बरोबर काय? 0. म्हणजे x ची किंमत काय येणार आहे? वजा 60 आणि नंतर x ची किंमत येईल 50. बरोबर. आपण मायनस किंमत घेतो का? नाही. म्हणजे x ची किंमत किती असेल? 50. आणि आपण x ला काय मानलं होतं? सुरुवातीचा स्पीड. बरोबर. प्रश्नात आपल्याला असं म्हटलेलं आहे की 15 मिनिटे कमी वेळ लागतो. तर या वाढलेल्या वेगाने आपल्याला आधीचा वेळ किती होता? आपल्याला आलेला आहे 50. बरोबर. आधीचा वेळ होता 50 आणि नंतर काय केलं होतं? नेहमीच्या वेगापेक्षा 10 किलोमीटर प्रति तास वेग वाढवला होता. मग ह्याच्यात काय ऍड करायचे? 10. टोटल किती झाले?
60 म्हणजे जो नंतरचा स्पीड होता तो किती होता 60 किलोमीटर प्रति तास. ओके, मग आपल्याला तेच विचारलंय की या वाढलेल्या वेगाने, वाढलेला वेग किती आहे 60 किलोमीटर प्रति तास, 420 किलोमीटर अंतर, 420 किलोमीटर अंतर जाण्यासाठी किती वेळ लागेल. आपल्याला विचारली आहे वेळ. वेळ बरोबर काय अंतर भागिले वेग. अंतर किती आहे 420 भागिले स्पीड किती आपला 60, 420 भागिले 60, शून्य गेला शून्य गेला, साइन 7 42 काय 7 तास. पर्याय क्रमांक 3 किती 7 तास. लक्ष द्या, बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न व्यवस्थित समजणार नाही. जर तुम्ही एकदा बघितला तर नाही समजणार. थोडा स्पीड वाटलंच तर कमी करा आणि 1 ते 2 वेळेस हा प्रश्न व्यवस्थित बघून घ्या. कारण की इथे बेसिक मेथड सोडून दुसरा ऑप्शन नाही आहे की मी जर तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स वगैरे सांगू शकत असतो तर मी नक्कीच सांगितले असते. पण आपल्याला प्रश्नच असा विचारलाय की वाढलेल्या वेगाने 420 किलोमीटर अंतर, बरोबर. मग त्याच्यासाठी आपल्याला बेसिक सोडून दुसरा कोणता ऑप्शन नव्हता का त्याने ते उत्तर निघू शकतं. म्हणून तुम्हाला कदाचित प्रोसेस थोडी मोठी वाटली असेल, पण जर व्यवस्थित समजून घेतलं आणि हळूहळू जर व्हिडिओचा स्पीड कमी केला आणि जर व्यवस्थित व्हिडिओ बघितला तर तुम्हाला नक्कीच समजेल. आणि असे प्रश्न दिलेल्याच याच्यासाठी असतात की तिथे कॉम्पिटिशन काय झाली पाहिजे, थोडी कमी झाली पाहिजे, बरोबर. कारण की प्रत्येक वेळेस जर सोपे प्रश्न विचारले तर मग काय सगळ्यांनाच आउट ऑफ मार्क्स पडणार आहे. म्हणून मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगतोय की हा पेपर खरंच चांगला आहे आणि ह्या पेपरचा नक्कीच जो कट ऑफ लागणार आहे किंवा जे मेरिट लागणार आहे ते नक्कीच थोडं फार कमी लागेल. का, कारण की मॅथ्सचे आणि रिझनिंगचे 2 ते 3 प्रश्न खरंच असे की ते थोडे किचकट होते आणि लेंदी होते. त्यापैकीच हा एक प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 97 नंबरचा. दोन संख्यांचा गुणाकार 120 आहे, त्याच संख्येच्या वर्गाची बेरीज 289 आहे, तर त्या दोन अंकांची बेरीज किती. आता हा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला एक सूत्र माहिती पाहिजे. ते म्हणजे काय, दोन संख्यांचा गुणाकार. मी त्या दोन संख्या मानतो ए आणि बी. मग त्या दोघांचा गुणाकार किती आहे 120, बरोबर. आणि त्याच संख्यांच्या वर्गांची बेरीज म्हणजे काय ए चा वर्ग अधिक बी चा वर्ग किती आला 289. ए चा वर्ग अधिक बी चा वर्ग यांची काय करायची बेरीज. आणि आपल्याला काय विचारलंय त्या दोन अंकांची बेरीज, म्हणजे आपल्याला विचारलंय ए अधिक बी. ठीक आहे, हा तो प्रश्न आहे. ह्या प्रश्नाला सोडवायचं कसं, तर त्याच्यासाठी तुम्हाला एक सूत्र माहिती पाहिजे. ते म्हणजे काय ए अधिक बी कंसाचा वर्ग, बरोबर. याचा विस्तारित रूप काय ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग. मग ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक 2ab, बरोबर. मग ए वर्ग अधिक बी वर्गाची किंमत किती आहे 289 अधिक 2 गुणिले काय ए बी ची किंमत किती आहे 120. म्हणजे किती आले 289 अधिक 12 दुने 24. ठीक आहे, आणि जर यांची बेरीज केली तर किती येतात 9चे 9, 4 आणि 8 12, 2 आला 1, 2 आणि 2 4, 4 आणि 1 5, म्हणजे किती 529. पण ही कसली किंमत आहे ए अधिक बी कंसाचा वर्ग. आपल्याला काय पाहिजे ए अधिक बी. म्हणून काय करायचं दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घ्यायचं. ए अधिक बी कंसाचा वर्गाचं जर आपण वर्गमूळ घेतलं तर ते येणार ए अधिक बी आणि 529 चं वर्गमूळ 23. म्हणजे ए अधिक बी ची किंमत किती आहे 23. पर्याय क्रमांक 2. कळलं. पुढचा प्रश्न आहे 45 चा वर्ग वजा 35 चा वर्ग याचे मूल्य काढल्यावर येणाऱ्या संख्येच्या दशक स्थानी कोणता अंक येईल. आता आपल्याला माहिती आहे कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी जर 5 असेल तर आपण त्याचा वर्ग झटकीपट करू शकतो. 5 दिसला तर मी लगेच किती लिहून घेणार आहे 25. उरले किती 4. 4च्या पुढची संख्या 5 आणि 4 गुणिले 5 यांचा गुणाकार. 4 बनचे 20 वजा किती आहे 35. परत 5 आहे तर 5चा वर्ग 25. उरले किती 3. 3च्या पुढची संख्या 4, 312. 25 मधून 25 गेले 0 आणि 20 मधून 12 गेले 8. पण आपल्याला काय विचारलं दशक स्थानी कोणता अंक येईल. मग दशक स्थानी कोणता अंक आहे 0. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे कर्णी चिन्हात 961 बरोबर 31 तर 9.61. ठीक आहे, हे जे आपल्याला
पदावली दिलेली आहे ती सॉल्व्ह करायची. मग लक्ष द्या, जर 961चं वर्गमूळ किती आहे 31, तर 9.61चं किती असेल 3.1. का? कारण की पॉईंट नंतर वर्गमुळात दोन घर आहे बरोबर. पॉईंट नंतर किती अंक आहे 2 अंक आहे. मग वर्गमूळ काढल्यावर काय होईल, पॉईंट नंतर एकच अंक राहील. वजा इथे पॉईंट नंतर किती अंक आहे 4, म्हणजे उत्तर काय येईल 0.31 वजा. आता इथे किती आहे 961 मग 961चं वर्गमूळ 31 आणि 2 शून्य असल्यामुळे एक शून्य बाहेर घेतो, म्हणजे किती 310 गुणिले. आता पॉईंट नंतर टोटल किती अंक आहे 3 अंक आहे, पण 961चं वर्गमूळ किती आहे 31, म्हणजे काय करेल मी 3 अंकानंतर पॉईंट देईल 1 2, इथे तिसरा अंक हा पॉईंट आणि 0. ओके. आता सगळ्यात आधी काय करायचा गुणाकार 310 गुणिले 0.31. मग इथे काय दिसतंय तुम्हाला 31 गुणिले 31 म्हणजे किती येणार आहे 961 आणि शेवटी काय 0. पण किती अंकानंतर पॉईंट आहे 3 अंकानंतर पॉईंट आहे, म्हणजे हे किती झाले 9.61. पण ते कसे असणार आहे मायनस. का? कारण की आपल्याला माहिती आहे प्लस मायनस गुणाकारामध्ये काय होतं मायनस, म्हणजे 9.61. पुढे हे किती आहे 0.31, पण ते पण कसे वजा किंवा ऋण, वजा 0.31. म्हणजे करायची बेरीज 1 आणि 1 2, 6 आणि 3 9, पॉईंटचा पॉईंट तसाच 9चे 9 तसेच, आणि वजा 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 होतं. ठीक आहे. त्याच्यामध्ये किती मिळवायचे 3.1, ते काय आपले पॉझिटिव्ह आहे 3.1. यांचा घ्यायचा फरक. ठीक आहे. 2चे 2 तसेच, 9तून 1 गेला 8 आणि 9तून 3 गेले 6, 6.82. पण हे कसे असतील मायनस मध्ये. का? कारण की मोठ्या संख्येचं आपण चिन्ह देतो. मग हे किती आले 6.82. पर्याय क्रमांक 1 6.82. पुढे 400चे 75% गुणिले 400चे 75% चे 30%. ओके. 30/100 गुणिले 25/100 बरोबर. शून्य गेला 25 1 25, 25 चोक 100, 4 4 कॅन्सल, 0 0 कॅन्सल. मग हे किती आले 75 गुणिले 3 किती झाले 3 5 15, 5 आला 1, 3 7 21, 21 आणि 1 22, छेद किती 10, म्हणजे उत्तर किती आलं 22.5. पर्याय क्रमांक 3. आता अशा प्रकारे आपले जे काही रिझनिंगचे आणि मॅथ्सचे जे काही 25 प्रश्न होते ते संपलेले आहेत. हा पेपर खरंच खूप महत्त्वाचा पेपर आहे, कारण की याच्यात मॅथ्स रिझनिंग खरंच चांगल्या लेवलला विचारलंय. आणि ज्या विद्यार्थ्यांचे पेपर बाकी असतील त्यांनी हा व्हिडिओ नक्कीच बघा, आणि ज्यांचे झाले असतील त्यांनी पण हा व्हिडिओ नक्कीच बघा, की तुम्हाला जे प्रश्न अडले होते ते कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करायचे होते. समजलं? आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपण सर्व पेपर घेणार आहे आणि इथून पुढे जे पण पेपर आम्ही अपलोड करू त्याच्यात सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. धन्यवाद.